स्ट्रीमिंग आणि रेकॉर्डिंग सुरू केलंय मी. आपण सुरू करूया. चौधरी मॅडम, कार्यक्रम सुरू करा. करेक्ट. हो ओके ओके. हो. अच्छा, आजच्या आपल्या या चर्चासत्रामध्ये कवी सचिन शिंदे लिखित पातीवरल्या बायका या काव्यसंग्रहावरील चर्चासत्रात मी माधुरी चौधरी आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करते. आज आपले अध्यक्ष, त्याच्यानंतर बोलणारे वक्ते सर्व इथं हजर झालेले आहेत. जवळ कोविड काळापासून सुरू असलेला हा आमचा उपक्रम अजूनही सुरू आहे आणि दिवसेंदिवस तो एक विशिष्ट अशी उंची गाठत चाललेला आहे. आणि त्यातीलच आजची ही चर्चा एक महत्वाच्या कविता संग्रहावरती होते आहे, हे सांगायला खूप आनंद होतो आहे. मी कार्यक्रमाला सुरुवात करताना प्रथम सर्व अध्यक्ष आणि वक्ते यांचं स्वागत करते आणि आजच्या स्वागत व प्रास्ताविकासाठी प्राध्यापक डॉक्टर अविनाश कदम यांना आमंत्रित करते. कदम सर. धन्यवाद मॅडम. माझा आवाज येत असावा. हॅलो हॅलो. हा आवाज येतो? हो येतोय सर, आवाज येतोय. येस. सो वाचक पीठ प्रतिष्ठानची स्थापना मागील 6 वर्षापूर्वी झाली आणि दर महिन्याला न चुकता अगदी कोविड काळापासून सुरू झालेल्या, आताच मॅडमने सांगितल्याप्रमाणे ही आपली दृकश्राव्य मासिक काव्य चर्चा ही संपन्न होत आहे आणि ही 74वी चर्चा जी आहे ती आज संपन्न होते. 6 वर्षापासून पेक्षा जास्त कालावधी ओलांडलाय आपण आणि निरंतरपणे अव्याहतपणे न खंड पडता ही काव्य चर्चा जी आहे ती आपण घडवून आणतोय. नवा येणारा जो ही काव्य संग्रह आहे, कवितांचा संग्रह आहे, तो आपण निवडतोय आणि आपल्या सर्व वाचकांना तो प्रोव्हाइड करतोय. वाचक त्याचं वाचन करतायत आणि वाचनाची संस्कृती वाढवून त्याच्यावर आपण विचार मंथन करतोय. आणि अशी ही 74वी दृकश्राव्य मासिक काव्य चर्चा आज दिनांक 29 मार्च 2026 रोजी 6 वाजता सुरू झाली. आणि सचिन शिंदे अत्यंत संवेदनशील मनाचे, ग्रामीण टच असलेले आणि गावगाड्याबरोबरचा निसर्ग आणि गावातली माणसं, त्यांचं जीवन, निसर्गाबरोबरचं नातं आणि त्यांच्या जीवनातले, निसर्गातले चढ उतार अत्यंत बारकाईनं टिपणारे असे सचिन शिंदे या कवींचा कविता संग्रह, जो महाराष्ट्र राज्य वाङ्मय पुरस्कार 2024 अंतर्गत बहिणाबाई चौधरी पुरस्कार प्राप्त असा काव्य संग्रह, ज्याचं शीर्षक आहे पातीवरल्या बाया. अर्थात या शीर्षकातच बरंचसं काही दडलेलं आहे, ज्याचा मी उल्लेख केला. नदी, नाला, पूर, ओहोळ, डोंगर, दरी, दुष्काळ, शेती, गाव शिवार या अशा 5 खंडांनी युक्त असा हा काव्यसंग्रह आहे, ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भर हा स्त्री पार्ट जो आहे, ग्रामीण भागातला बाई या नावाचा जो खंड आहे, 3रा खंड, याच्यावरती जास्त फोकस या काव्यसंग्रहाचा आहे. आणि त्यातूनच आलेलं शीर्षक हे आपल्याला दिसून येत आहे की पातीवरल्या बाया. गावाकडच्या कामगार वर्गातल्या खास करून स्त्रिया शेती कामामध्ये जेव्हा व्यस्त होतात, तिथली ही पात, कामाची धरलेली पात आणि त्यावरच्या बाया, त्यांच्या भावना अशा गुंफत नदी नाला ओढायला सुरुवात करत हा काव्यसंग्रह सुरू होतोय. आणि खरंच मनोज गोगावकर हे नदीष्टकार मनोज गोगावकर यांनीही या काव्यसंग्रहाला दर दिलेला आहे. असा हा काव्यसंग्रह आज आपण इथं निवडलेला आहे. प्रथमतः मी सचिन शिंदे यांचा हा काव्यसंग्रह पूर्ण वाचला, त्याचं मनन केलं आणि मला अलीकडच्या काळात माझ्या वाचण्यात आलेला
अत्यंत चांगला काव्यसंग्रह असं मी म्हणेल. आणि त्यामुळे सचिन शिंदे यांचं मी माझ्या वतीनं आणि वाचक पीठ प्रतिष्ठानच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन करेन, कौतुक करेन की हा अत्यंत संवेदनशील असा विषय त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळला. आणि 27 फेब्रुवारी 2024 पहिली आवृत्ती आली आणि या काव्यसंग्रहाची दुसरी आवृत्ती 27 फेब्रुवारी 2026 काल परवाच ती आली. आणि असा हा काव्यसंग्रह आज आपण निवडलेला आहे, त्याच्यावर आपण चर्चा करतोय. प्रसंगी सारिका उभाळे मॅडम अमरावतीहून या अध्यक्ष लाभलेल्या आहेत. प्रिया धारुरकर मॅडम या आपल्यासाठी पाहुण्या म्हणून आलेल्या आहेत. आणि तसेच माणिक पुरी मानवत परभणीचे आणि निर्मला शेवाळे मॅडम मुंबईहून आपल्यामध्ये प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित आहेत. तसेच कवी आपल्यामध्ये उपस्थित आहेत. या सर्वांचं मी प्रथमतः स्वागत करेन आणि या कवी संग्रहावर पुढील चर्चा व्हावी म्हणून सूत्र संचालिका यांच्या ताब्यात देईन. धन्यवाद. धन्यवाद सर. खूप समर्पक असं स्वागत तुम्ही सर्वांचं केलेलं आहे. आमचं वाचक पीठ जवळजवळ 5-6 वर्षापासून 6 ते 7 वर्षापासून काम करत आहेत, सतत एकही महिन्याचा खंड न पडता. आणि दरवर्षी एक काव्यसंग्रह आम्ही ऑफलाईन घेत असतो, एका काव्यसंग्रहाची चर्चा. आणि विशेष म्हणजे आमच्या वाचक पीठ मध्ये जे काही काव्यसंग्रह चर्चेले गेलेले आहेत त्याला मोठमोठ्या पुरस्कारांनी पुरस्कृत सुद्धा केलेला आहे, आधी सुद्धा आणि चर्चेच्या नंतर सुद्धा. संपूर्ण महाराष्ट्रातून आमच्या वाचक पीठला एक विशिष्ट प्रकारचा दर्जा म्हणून ओळख झालेली आहे वाचक पीठची. आणि हा मागे आमच्या संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत भोसले सर आणि सर्व कार्यकारिणी भास्कर निर्मळ सर, सावंत सर या सर्वांचे कष्ट ह्याच्या मागे आहेत. तर आजच्या ह्या चर्चेवरनं आजच्या पाहुण्यांना आणि त्यांना ह्याची कल्पना येईलच. मी पाहुण्यांचा परिचय करून देण्यासाठी सखी प्रिया धारुरकर यांना आमंत्रित करते. प्रिया धारुरकर. सगळ्यांना मनपूर्वक नमस्कार. खर तर आजचे आपले पाहुणे सारिका उभाळे मॅडम या खर तर आमची मैत्रिणी आहेत आणि महाराष्ट्राला सुपरिचित अशा आहेत. पण तरीही आपल्या कार्यक्रमाच्या रीतीनुसार त्यांची मी रीतसर ओळख करून देते. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष, आपल्या काव्यचर्चेच्या अध्यक्ष सारिका उभाळे यांचं शिक्षण MA BEd ATD असून या द्वैभाषिक कवयित्री आणि लेखिका आहेत. शालेय अध्यापनातून स्वेच्छानिवृत्ती स्वीकारून त्या पूर्णवेळ लेखन, प्रकाशन आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. नभकेशरी ही गीतांची त्यांची ध्वनिपीठ, त्यानंतर गोष्टी गावगाड्यांच्या ही नाट्यमाला, कळा ज्या लागल्या जीवा आणि कवितेतील ती हे वृत्तपत्रीय स्तंभलेखन प्रसिद्ध आहे. त्यांच्या अनेक कवितांचे हिंदी अनुवाद प्रकाशित झालेले असून त्याचबरोबर त्या मुक्ता या स्त्री प्रश्नावर आधारित प्रकाशन संस्थेच्या संचालक आहेत. महाराष्ट्रातील सर्वच मान्यवर वाङ्मय नियतकालिकांमधून आणि दिवाळी अंकांमधून त्यांच्या कथा, कविता आणि ललित लेखन प्रकाशित झालेलं आहे. स्त्री पुरुष समता, बालकांचे लैंगिक शोषण व इतर सामाजिक सांस्कृतिक प्रश्नांविषयी प्रकाशन, प्रबोधन आणि कार्यशाळा या उपक्रमांच्या संयोजनात त्यांना विशेष रुची आहे. धम्मपाल रत्नाकर काव्य पुरस्कार दक्षिण महाराष्ट्र साहित्य परिषदेचा, त्यानंतर पद्मश्री नारायण सुर्वे काव्य पुरस्कार, त्यानंतर आपटे वाचन मंदिर पुरस्कार इचलकरंजीचा, यासह अनेक नामवंत संस्थांनी त्यांचा पुरस्कार देऊन गौरव केलेला आहे. त्यांचे प्रकाशित साहित्य पूस, शिरसनाता, कथारसिस, धरणाच्या तळाला असे कविता संग्रह असून हसनाळ, दुर्घटना, जबाबदार कोण याचा त्यांनी अहवालाचं या 2025 मध्ये प्रकाशित झालेल्या अहवालाचं सहलेखन केलेलं आहे. त्यांचं आगामी कवितेतील स्त्री प्रतिमा हा लेख संग्रह येतोय. स्त्रियांची भाषा, बिरबोटी
हे कथासंग्रहही त्यांचे प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. अशा बहुआयामी अध्यक्ष आज आपल्याला लाभलेले आहेत. धन्यवाद. यानंतर आपले भाष्यकार आहेत काव्यसंग्रहावरचे माणिक यल्हाद बुवा पुरी. त्यांचं शिक्षण MA-BEd झालेलं असून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा थार, तालुका मानवत, जिल्हा परभणी येथे हे सहशिक्षक असून त्यांनी अनेक महत्वाची पदं भूषवलेली आहेत. त्यातली काही: अखिल भारतीय बालकुमार साहित्य परिषद शाखा परभणीचे कोषाध्यक्ष, त्यानंतर मराठवाडा साहित्य परिषदेचे शाखा परभणीचे कोषाध्यक्ष, सारस वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्था परभणी या संस्थेची त्यांनी स्थापना केली आणि कार्यकारिणीवर पण त्यांची निवड झालेली आहे. गायत्री सेवाभावी शिक्षण संस्था आरबी संस्थेच्या कार्यकारिणीवर निवड, बालरंगभूमी परिषद शाखा परभणीचे सदस्यत्व, शब्दलळा साहित्य प्रतिष्ठानची स्थापना आणि कार्यकारिणीत ते कार्यरत आहेत. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलं गेलेलं आहे. पक्षी येती अंगणी या कादंबरीसाठी महाराष्ट्र राज्य शासनाचा प्रीमा पेंडसे पुरस्कार 2022 साली त्यांना मिळालेला आहे. त्यानंतर जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार 2023 त्यांना प्राप्त झालेला आहे. महाराष्ट्र पक्षी मित्राचा पक्षी साहित्य पुरस्कार 2024 साली मिळालेला आहे. तळे, पक्षी, माळरान ललित लेख संग्रहाला सूर्योदय वाङ्मय पुरस्कार जळगावचा 2025 साली मिळालेला आहे. तिफण साहित्य पुरस्कार कन्नडचा हा सुद्धा त्यांना मिळालेला आहे. विदर्भ साहित्य संघाचा अरण्य ऋषी मारुती चितमपल्ली स्मृती पर्यावरण संशोधन ग्रंथ पुरस्कार 2025 असे अनेक पुरस्कारांनी सन्मानित असलेलं हे पर्यावरणीय प्रेमी असं व्यक्तिमत्व आज आपल्याकडे भाष्यकार म्हणून आलेलं आहे. त्यांचे पण आभार. त्यानंतर आपल्या दुसऱ्या भाष्यकार आहेत निर्मला रणजित शेवाळे. आनंदिता या नावाने त्यांना मला वाटतं ओळखलं जातं. त्यांचं MPhil शिक्षण झालेलं असून चित्रम खानोलकरांच्या कोंडुरा यावरचा त्यांचा लोकतत्त्वीय अभ्यास असून YCM विद्यापीठ अंतर्गत चेतना कॉलेजात 3 वर्ष त्यांनी प्राध्यापिका म्हणून त्या कार्यरत होत्या. त्यानंतर शेवाळे कोचिंग क्लासेसच्या त्या संचालिका आहेत. 1ली ते 12वी मराठी आणि सेमी माध्यमासाठी त्या कोचिंग करतात. त्यांचं प्रकाशित साहित्य आपण बघूया. आशावादी कवडसे, प्रेमगंध आणि पुसट रेषेच्या आत बाहेर हे त्यांचे काव्यसंग्रह प्रकाशित आहेत. अस्मिता या बालकथा त्यांच्या पुस्तकातून प्रकाशित आहेत. करंजमाळ हा ललितलेख संग्रह त्यांचा प्रकाशित आहे. त्यांना अनेक पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत. अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंच कोल्हापूर या संस्थेमार्फत 2020 साली गुणवंत साहित्यिक पुरस्कार मिळालेला असून संयम दिवाळी अंकातील लेखनासही त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. असे का घडले या कथेला अण्णाभाऊ साठे स्मृतिप्रीत्यर्थ सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र. त्यानंतर इंदुमती या कथेला सुद्धा त्यांच्या अण्णाभाऊ साठे स्मृतिप्रीत्यर्थ सन्मान चिन्ह प्रमाणपत्र मिळालेलं आहे. पुरस्कार 2020 सालचा अरे पावसा पावसा महापुरा संदर्भातील कवितेला परत अण्णाभाऊ साठे स्मृतिप्रीत्यर्थ सन्मान चिन्ह आणि पुरस्कार मिळालेला आहे. प्रतिष्ठा फाउंडेशन सांगली चा 2022 राज्यस्तरीय साहित्य रत्न पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलं गेलेलं आहे. पुसट रेषेच्या आत बाहेर या काव्यसंग्रहालाही एकूण 5 पुरस्कार मिळालेले आहेत. सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय साहित्यभूषण पुरस्कार, पापी पूर्णा राज्यस्तरीय साहित्यभूषण पुरस्कार, प्रतिष्ठान न्यूज प्रतिष्ठान सांगली यांच्यातर्फे साहित्यरत्न पुरस्कार, महाराष्ट्र कामगार परिषद पुणे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गदिमा साहित्य पुरस्कार, त्यानंतर समृद्धी प्रकाशन संस्थेचा हिंगोली यांच्यातर्फे राष्ट्रीय संत नामदेव काव्य पुरस्कार, अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित असलेलं हे व्यक्तिमत्व आज आपल्याला भाष्यकार म्हणून लाभलेलं आहे. 3ही वक्ते अतिशय मान्यवर असून आता आपल्याला त्यांना ऐकायची उत्सुकता आहेच, परंतु याचबरोबर त्यांच्या संग्रहावर आपण चर्चा करतोय
त्यांचीही थोडक्यात ओळख मी आपल्याला करून देते. सचिन परसराम शिंदे त्यांचं शिक्षण MA BEd झालेलं असून श्रमजीवी जनता विद्या मंदिर आणि ज्युनियर कॉलेज कोशीर तालुका कर्जत जिल्हा रायगड येथे ते सहशिक्षक म्हणून कार्यरत आहे. पातीवरल्या बाया या त्यांच्या कविता संग्रहाला महाराष्ट्र शासनाचा कवयित्री बहिणाबाई चौधरी काव्य पुरस्कार प्राप्त झालेला आहे 2024 सालचा. त्यानंतर भिग रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार, तसेच महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पद्मश्री नामदेव ढसाळ काव्य प्रतिभा पुरस्कार, त्यानंतर पद्मश्री नारायण सुर्वे काव्य पुरस्कार असे अनेक नामवंत संस्थांचे पुरस्कार पातीवरल्या बाया या त्यांच्या कविता संग्रहास मिळालेले आहेत. तर मला हा त्यांचा परिचय करून देण्याची संधी मिळाली याबद्दल माधुरी धन्यवाद. शुभेच्छा. धन्यवाद प्रियाताई, खूप सुंदर परिचय करून दिला आणि वेळेत संपवला. खूप छान वाटलं. खूप सुंदर जे मोजका आणि सार्थ परिचय आपण करून दिला. यानंतर आहेत आपले आजचे कवी सचिन शिंदे. त्यांनी कविता कशी लिहिली किंवा ह्या कविता संग्रहावरती त्यांचं मत काय आहे, त्यांचं काव्यलेखन कसं आहे, त्यांना काव्यलेखनाची प्रेरणा कशी मिळाली या बाबतीत त्यांचं मनोगत आपण आता जाणून घेऊया. आणि त्यासाठी मी त्यांना आमंत्रित करते. त्यानंतर त्यांनी आपल्या 2 कविता सुद्धा सादर करायच्या आहेत. सचिन शिंदे सर. सर्वांना नमस्कार. आवाज येतोय? हो हो, आवाज येतो, बोला. येतोय सर. ओके ओके ओके. सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम वाचकपीठ प्रतिष्ठान अहिल्यानगर या प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय चंद्रकांत भोसले सर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. पातीवरल्या बाया या माझ्या अष्टगंध प्रकाशन ठाणे यांच्याकडून प्रकाशित झालेल्या पहिल्याच काव्य संग्रहाची आज आपल्या या प्रतिष्ठानच्या वतीने दृक्य श्राव्य माध्यमातून आपण चर्चा घडून आणत आहात. याचा मला प्रचंड आज आनंद झालेला आहे. या चर्चेसाठी मागील 15 दिवसापासून आपल्या या वाचकपीठ प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांशी बोलणं झालेलं आहे, संवाद झालेला आहे. यातून मागील 5-6 वर्षापर्यंतचा त्यांचा जो काही या वाचक प्रतिष्ठानचा प्रवास झाला तो प्रचंड आश्वासक आहे आणि मराठी साहित्य व्यवहारासाठी तो फार महत्वाचा गणला गेलेला आहे. आणि त्यामुळं आजच्या या वाचकपीठ प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित केलेल्या या चर्चासत्रामध्ये पातीवरल्या बायांना आज स्थान मिळालं याचा मला प्रचंड आनंद होते. दुसरा आनंद यासाठी होतो की या चर्चेमध्ये सहभागी झालेल्या महिला म्हणजे आजच्या या चर्चेच्या अध्यक्षा माननीय सारिकाताई उबाळी मॅडम, त्याचबरोबर निर्मलाताई शेवाळी मॅडम आहेत, मनीषाताई पाटील मॅडम आहेत, प्रिया धारूरकर मॅडम आहेत, माधुरी चौधरी ताई आहेत, बहुतांश महिला आहेत याचाही आनंद होतो. त्यामुळं पातीवरल्या बाया या संग्रहाबद्दल अतिशय तळमळ वाचकपीठला इथं दिसून आली, त्याबद्दल मला त्यांचे आभार मानायचे आहेत. पातीवरल्या बाया हे शीर्षक बहुतांशी वाचकांना किंवा रसिकांना असं जाणवलेलं आहे की शेतामध्ये किंवा बांधावर किंवा ठराविक अशा शेतीच्या कृषी संस्थेशी जोडून काम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांना आपण पातीवरल्या बाया म्हणतो असा एक समज आहे. परंतु माझा एक दुसरा असा दृष्टिकोन आहे. मराठवाडा आणि विदर्भामध्ये बहुतांश एक 20 वर्षापूर्वीच जर आपण एक निरीक्षण केलं तर जमीनदार आणि जे काही शेतकरी होते, धनिष्ठ शेतकरी होते, त्यांच्याकडे जवळपास 100, 125, 150 किंवा 60-70 एकर पर्यंतची शेती असायची. आणि मग या शेतीसाठी लागणारं जे मनुष्यबळ आहे ते मनुष्यबळ त्या त्या गावातून त्यांनी उभारलेलं असायचं. बहुतांश जे पुरुष असायचे ते पुरुष घरगडी म्हणून काम पाहायचे. परंतु याच्यामध्ये जी महिलांची, स्त्रियांची आणि बायांची जी भूमिका होती ती फार महत्वाची होती.
एखाद्या उदाहरणार्थ 60-70 एकर जमीन असलेल्या जमीनदाराकडे तेवढी जमीन कसायची म्हटलं तर रोज महिला कामासाठी मजुरीसाठी लागणं त्यांना कर्मप्राप्त असायचं. आणि म्हणून सदर जमीनदार काय करायचे की वर्षानुवर्ष एक महिला असेल त्या जमीनदाराच्या शेतामध्ये काम करणारी, तर ती त्या मालकाला बदलायची नाही किंवा जमीनदाराला बदलायची. कुठेही जास्त पैसे देऊन कोणी जर काम देत असेल तरी ती जायची नाही. म्हणजे अमुक अमुक मालकाकडे, अमुक अमुक जमीनदाराकडे, अमुक अमुक व्यक्तीकडे मी कामाला आहे, म्हणजे मी तिच्या पातीवर आहे, मी त्यांच्या पातीवर आहे, त्यामुळे कितीही पैसे दिले तरी ते पात बदलायचे नाही, मालक बदलायचे नाही. आता ही 20 वर्षापूर्वीची अशा पद्धतीची त्या महिलांची त्या मालकाप्रती, जमीनदाराप्रती असलेली निष्ठा आणि श्रद्धा होती. काळ बदलत गेला आणि त्या काळाचं जे रूपांतर आहे म्हणजे शेती कमी कमी होत गेली आणि जमीनदारांना आणि इतर धनिष्ठ लोकांनाही मजूर स्त्रियांबद्दल कनवळा राहिलेला नाही, तळमळ राहिलेली नाही आणि परिणामी नंतर नंतर हळूहळू ते स्वरूप बदलत गेलं. परंतु मला जो अर्थ अपेक्षित होता तो कसा होता की त्या जमीनदाराच्या शेतामध्ये वर्षानुवर्ष त्यांच्या दावणीला किंवा त्यांच्या त्या शेती संबंधित काम करण्यासाठी नेमलेल्या ज्या महिला होत्या त्यांना अनुसरून ती पातीवरल्या बाया हे शीर्षक मी या संग्रहाला दिलेलं आहे. आणि या शीर्षकातून असं दृश्य म्हणजे एक गोष्ट आपल्याला समजते की जवळपास एक त्यांची ती वेट बिघारी, त्यांची ती गुलामी म्हणून या शीर्षकाचा एक दुसरा संदर्भ लागतो. आणि नंतर एखाद्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये किंवा एखाद्या त्या धनिष्ठ अशा जमीनदाराच्या शेतामध्ये ज्या दिवशी काम नाही, मग त्या महिलांना तो जमीनदार आपल्या घरचं धुणं धुण्याचं, भांडी घासण्याचं, अंगण सारवण्याचं, घर सारवण्याचं, नदीवर जाऊन वाकळ किंवा अन्य काही धुवून आणायचं तो काम द्यायचा. म्हणजे तो त्या महिलांना दुसऱ्यांच्या शेतावर किंवा दुसऱ्यांच्या अन्य कुठल्याही कामाला जाऊ द्यायचा नाही. म्हणजे ही एक प्रकारची जी गेल्या 20 वर्षापूर्वीची ती जी एक नकळत स्वीकारलेली त्या महिलांनी ती जी गुलामगिरी होती त्याला अनुसरून या शीर्षकाचा समर्पक अर्थ मला इथं या चर्चेच्या निमित्तानं सांगणं अपेक्षित होतं. कारण बहुतांश लोकांच्या मनामध्ये तो एक सरळ अर्थ आलेला आहे की पातीवरल्या बाया म्हणजे शेतावर आणि कुठंतरी बांधावर काम करणाऱ्या, कृषी घटकाशी अनुसरून काम करणाऱ्या स्त्रियांनाच पातीवरल्या बाया असं म्हटलं जायचं. तर आता ही कविता मला का सुचली या अनुषंगानं मी 1-2 मिनिट आपल्या समोर बोलतोय. पातीवरल्या बाया हा कविता संग्रह म्हणजे माझ्या काव्यतरूवर उमललेलं इवलस फुल आहे. लहानपणापासून आई आत्याबरोबर मोलमजुरीसाठी सावकाराच्या शेतात राबावं लागायचं. पेरणीपासून पार धसकट येचेपर्यंतचा हा बारमाही हेलपाटा सावकाराच्या बांधावर मारावा लागायचा. आई बरोबर राबणाऱ्या इतर मजुरी करणाऱ्या बायांनाही त्यांच्या कष्टांनाही मला जवळून पाहता आलं, अनुभवता आलं. त्यांच्या रोजच्या संघर्षाला अनुभवता आलं. या दुःखाला वाचा फोडून ते उजागर करता यावे. आपल्या आया बायांचं जगणं शब्दात सांगता यावं या उद्देशाने ग्रामीण भोवतालाचे वर्णन या कविता संग्रहात करता आले. गाव आणि गावासोबत वाहणाऱ्या गाव पातळीवरील अनेकानेक समस्या, नदीच्या, पुराच्या आणि गाईगुरांच्या कवितांमधून कुणबिकीची वहिवाट चालणाऱ्या माणसाची प्रातिनिधिक बाजू या कवितेच्या माध्यमातून उचलून धरता आली. म्हणून मी हा सारा लेख प्रपंच केलेला आहे. नदी जशी अवखळ अल्लडपणे तर कधी संथ गतीने वाहत जाऊन काठावरील पांतस्थानचे जीवन ज्याप्रमाणे फुलवत जाते, त्याचप्रमाणे नदीला येणारा महापूर हे संबंधित काठावरील कृषक संस्कृतींना उद्ध्वस्त करत जातो.
तसेच ग्रीष्माच्या तप्त दाहक उन्हात हीच नदी आटून जाते व शिवार भनंग वाटायला लागतो. हा सारा सोस दुष्काळातून या कवितेमध्ये उलगडलेला आहे. आपल्या दुःखाचा निचरा होत जावा, आपल्या आत दमन झालेल्या भावनांची उकल होत जावी, कष्टपद यातनांचे गाठोडे उकलून स्वतःला मोकळे करता यावे, भोगलेल्या यातनांचा पसारा शब्दाच्या रूपाने मांडता यावा, हालापेष्टांचे भोगलेले भोग शब्दात रूपांतरित व्हावे, शब्दांची संगत करून आईसारख्या अनेक बायांच्या जगण्याचा पट मांडता यावा, याच संथ गतीने वाहणाऱ्या नदीला बोलतं करावं, तिच्या आक्रमकतेला शब्दाचा बांध घालावा, आटलेल्या नदीची आर्त किंकाळी शब्दाच्या कुपीत कैद करता यावी, पाण्यासाठी वनवन फिरणाऱ्या पावलांना शब्दरूपी शिडकावा मारून कैद करता यावं. त्याचबरोबर परिसरातील संबंधित जे काही घटक आहेत ते अधोरेखित करता यावे. आपल्या या काळीज कुपीतील शब्दरूपी अत्तराचा दरवळ वाचकांपुढे सुपूर्द करून आपल्या दुःखावर पांघरून घालता यावे. या उद्देशाने पातीवरल्या बाया या कविता संग्रहाचा जन्म झालेला आहे असं मला वाटतं. या कविता संग्रहामध्ये आमचे प्रकाशक माननीय संजय शिंदे सर आणि माझे बरेच मित्र यांनी अत्यंत कष्ट घेतलेले आहेत आणि त्यामुळं हा अतिशय चांगला आणि दर्जेदार कविता संग्रह वाचकांच्या पर्यंत पोहोचवण्यात या सर्व मित्रांची महत्वाची भूमिका आहे असं मला वाटतं. मी या चर्चेच्या निमित्ताने ते सांगणं मला कर्मप्राप्त वाटतं. आणि पुढील जे 2 कविता आहेत त्या 2 पैकी मी सर्वप्रथम गावाकडल्या पोरी या शीर्षकाची पहिली कविता आपल्या समोर सादर करतोय. गावाकडल्या पोरी. गावं पोरींनी गजबजतात, त्यांच्या अस्तित्वाचा खळाळ घुमतो गावभर. गावं पोरींनी गजबजतात, त्यांच्या अस्तित्वाचा खळाळ घुमतो गावभर. कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेण्याचं त्यांनी शिकलेलं असतं कसं. पडल्या कामाला करतात निगुतीनं, इतक्या असतात त्या समंजस. राम प्रहरी उठून घरातला केर लोटतात फड्याने सरसर, जणू ढकलून काढतात दुःख वेना घराबाहेर. शेणा मातीचा लेप चढवतात पोपडे धरलेल्या भिंतीला. शेणा मातीचा लेप चढवतात पोपडे धरलेल्या भिंतीला, सारवतात घर ओटा आणि अंगण. गाई म्हशींच्या शेणाचे पोवटे. गाई म्हशींच्या शेणाचे पोवटे वाहतात दूर उकिरड्यापर्यंत. खरकटी भांडी बुचकाळून काढतात पाण्यातून आणि चमकवतात त्यांना आपल्या हातानं. धुणं डोईवर घेऊन उतरतात नदी घाट. धुणं डोईवर घेऊन उतरतात नदी घाट. विजेच्या वेगानं काढतात खळखळ हिसळून नाणीत पडलेल्या कपड्यांना वाहत्या प्रवाहात. पोरी करतात देवपूजा, वेचतात सरपण, पेटवतात चुली. पोरी करतात देवपूजा, वेचतात सरपण, पेटवतात चुली, थापतात भाकरी. त्यांनी केलेल्या भाज्यांची चव रेंगाळत राहते जिभेवर. अटकवून काखेत दप्तर. अटकवून काखेत दप्तर जातात शाळेला, गिरवतात अक्षर कुळकुळीत पाटीवर. अटकवून काखेत दप्तर जातात शाळेला, गिरवतात अक्षर कुळकुळीत पाटीवर. रेखाटतात चित्र, त्यात भरतात रंग आपल्या स्वप्नांचे. त्यांच्या प्रार्थनेचा सूर घुमतो गावभर, तिथंच आकारतं त्यांचं कोवळं स्वप्न. पोरी खेळतात पारावर. पोरी खेळतात पारावर वडा पिंपळाच्या दाट सावलीत. पोरी खेळतात पारावर वडा पिंपळाच्या दाट सावलीत. आट्या पिट्या, काचा कवड्या, रिंगण डाव अथवा लंगडी. धावतात माळरानावर, माळतात गजरे रान फुलांचे. धावतात माळरानावर, माळतात गजरे रान फुलांचे. पोरी अकाली होतात समंजस, तिळा तिळानं वाढतात. पोरी अकाली होतात समंजस, तिळा तिळानं वाढतात. घेतात जबाबदारी घराची, तेव्हा घर हुरहुरत सारं.
चढतात त्या अवेळीच बोहल्यावर, पापणी आडचं पाणी दडवून. चढतात त्या अवेळीच बोहल्यावर, पापणी आडचं पाणी दडवून. स्वप्न काढून फेकतात डोळ्याबाहेर, माहेरच्या अंगणात हिरवळ पेरून निघून जातात सासरचं भाग्य उजळण्यास. माहेरच्या अंगणात हिरवळ पेरून निघून जातात सासरचं भाग्य उजळण्यास. माहेराला कवेत घेणाऱ्या, माहेराला कवेत घेणाऱ्या गावाकडल्या हसऱ्या कोवळ्या पोरी. माहेराला कवेत घेणाऱ्या गावाकडल्या हसऱ्या कोवळ्या पोरी कधी बाया होतात कळतच नाही, कधी बाया होतात कळतच नाही, कधी बाया होतात कळतच नाही. धन्यवाद. यानंतर दुसरी कविता आपल्यासमोर ठेवतो. पातीवरल्या बाया या शीर्षकात कवितेच्या शीर्षक संग्रहाची हीच कविता. पातीवरल्या बाया तुडवतात रानवाट दुःखाची, सरत्यानं तासावर पेरतात स्वप्न हिरवी पहाट उगवण्यासाठी. पातीवरल्या बाया जुमानत नाहीत वादळ वाऱ्याला, पातीवरल्या बाया जुमानत नाहीत वादळ वाऱ्याला. तापणाऱ्या सूर्याला आयुष्य बोनसाय होऊ नये म्हणून पदर खोचून कमरेला निबीड भिडतात काळोखाला या पातीवरल्या बाया. पातीवरल्या बाया दुःखाचा आवंडा गिळून शिरतात रानात, झुरतात मनात, वेदनेच्या खपल्या काढत उघडी करतात जखम दुखरी एकमेकींपुढे. पातीवरल्या बायांना नसतेच तमा लकलकणाऱ्या विजांची, पातीवरल्या बायांना नसतेच तमा लकलकणाऱ्या विजांची, गडगडणाऱ्या ढगांची, कोसळणाऱ्या धारांची, वाहणाऱ्या पुराची. पातीवरल्या बायांना नसतेच तमा लकलकणाऱ्या विजांची, गडगडणाऱ्या ढगांची, कोसळणाऱ्या धारांची, वाहणाऱ्या पुराची. खुरप्याच्या संगतीनं भिजल्या कायेनं पात खेचत नेतात लांब लचक धुऱ्यापर्यंत. पातीवरल्या बाया घाम मोरवतात सावकाराच्या मातीत, पातीवरल्या बाया घाम मोरवतात सावकाराच्या मातीत. उगवून आलेल्या पिकाला सांभाळतात पोटच्या गोळ्यासारखं, सावकाराचं भरलं घर पाहून हरकून जातात मनोमन या पातीवरल्या बाया. पातीवरल्या बाया करतात गुत्ते सोयाबीन गहू हरभऱ्यांचे, पातीवरल्या बाया करतात गुत्ते सोयाबीन गहू हरभऱ्यांचे. वाहतात ओझे दुःख भरल्या पोतड्यांचे, मावळतीच्या सूर्याला सलाम ठोकून, मावळतीच्या सूर्याला सलाम ठोकून लगबगीनं लागतात परतीच्या वाटेला. रानात गेलेल्या गाईवानी वासराच्या ओढीनं या पातीवरल्या बाया, या पातीवरल्या बाया, या पातीवरल्या बाया. धन्यवाद. वाचकपीठ प्रतिष्ठानाचे आणि त्यांच्या सर्वच पदाधिकाऱ्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि आजच्या या चर्चेसाठी जे मान्यवर आपल्या या चर्चेला लाभलेले आहेत त्यांचेही मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि ते काय भाष्य करणार आहेत याबद्दलही मला प्रचंड उत्सुकता आहेच. खूप खूप धन्यवाद. खूप सुंदर व्यक्त झालात सर. मुली कधी बाया होतात कळतच नाही, हे तुमचं वाक्य खूप भावलं मनाला. आणि नकळतपणे का होईना पण आम्ही पण आमच्या बालपणात एक फेरफटका मारून आलो आणि मुलीच्या बाई कसे झालोय हे पण आम्हाला थोडस लघुपट मनास डोळ्यांसमोर तरळून गेला आमच्या. त्यानंतर तुम्ही पातीवरच्या जो अर्थ इथं अभिप्रेत होता त्याच्यापेक्षा वेगळा अर्थ आम्हाला सांगितलात. विदर्भ आणि मराठवाड्याच्या शेतकऱ्यांकडे काम करणाऱ्या ज्या वर्षानुवर्ष काम करत होत्या त्या स्त्रियांच्या बाबतीत तुम्ही हा शब्द वापरलेला आहे. हे एक नवीन अर्थ माझ्या तरी दृष्टीने इथं आला. तसंच तुमच्या ज्या कविता तुम्ही मांडल्यात त्या आया बायांचं जगणं, नदीचं वाहणं आणि तुम्ही जे भोगलेल्या वेदना आहेत त्या वेदना व्यक्त व्हाव्या म्हणून तुमचा हा कविता संग्रह आला. खरं काही वेदना असतील किंवा दुःख असेल तर एखादी लिखाण त्याला एक वेगळीच धार येते, तशी धार तुमच्या कवितांना नक्कीच आहे. धन्यवाद सर. मी आमच्या ह्या रीतीप्रमाणे आम्ही सर्व कविता संग्रह वाचतो, सर्वजण विकत घेतो, वाचतो, त्याच्यावरती विचार मंथन करतो आणि एक आमचा प्रतीक म्हणून दरवेळेला आमच्या वाचकपीठचा एक व्यक्ती ह्याच्यावरती भाष्य करत असतो. आज आपल्या कविता संग्रहावरती बोलणार आहेत
माझी मैत्रीण मनीषा पाटील हरोलीकर. मनीषा, स्वागत आहे. वाचकपीठ प्रतिष्ठानच्या 74व्या दृकश्राव्य मासिक चर्चेमध्ये आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रतिथयश कवयित्री सारिका उबाळे मॅडम, चतुरस्र व्यक्तिमत्वाची माझी सखी निर्मळा शेवाळे, भाष्यकार माणिक पुरी सर, पातीवरल्या बाया या बहुश्रुत कविता संग्रहाचे कवी सचिन शिंदे सर आणि माझा सर्व वाचकपीठ परिवार, आपल्या सर्वांना मनीषा पाटील हरोलीकरचा सप्रेम नमस्कार. आज पातीवरल्या बाया या कविता संग्रहावर आपण मासिक चर्चेचे आयोजन केलेले आहे. अष्टगंध प्रकाशन यांनी अतिशय देखणा असा हा कविता संग्रह निर्माण केलेला आहे आणि मराठी वाचकांच्या हाती दिलेला आहे. तो सर्वदूर पोहोचलेला आहे. तर या त्यांच्या कष्टासाठी प्रकाशक संजय शिंदे सर यांचीही मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन करते. आणि एका समीक्षकाच्या दृष्टिकोनातून नाही, एका परीक्षकाच्या दृष्टिकोनातून नाही, तर वाचक म्हणून मला ही कविता कशी भावली याबद्दल मी थोडक्यात व्यक्त होते. खर तर आपण गाव पांढरीत राहणारी माणसं आहोत. मी आजही एका खेडेगावामध्ये राहते. आपल्या सर्वांचे बालपण खेडेगावातच गेलेले आहे, शिवार मातीत गेलेले आहे. त्यामुळे आपल्या सर्वांचीच नाळ फक्त गावाशी नाही तर मातीशी जोडलेली आहे. पृथ्वीच्या पाठीवर कुठेही समृद्ध आयुष्य जगणाऱ्या माणसाला जेव्हा गावाची आठवण येते तेव्हा पापणीचे काठ ओलावतात, डोळ्यांचे तळे भरून येते. माधुरी, स्पीकर तुझा ऑन आहे, ऑफ कर. तर हे जे नॉस्टॅल्जिक होणं आहे, आपल्या गावासाठीची जी हुरहुर आहे, याची अनुभूती आपल्यासह अनेक शहरामध्ये येऊन नोकरी करणाऱ्या लोकांना अनेक वेळा येते. गावाकडचं जगणं हे नेहमी आपल्याला संवेदनशील बनवत असतं. ही अनुभूती मला सचिन शिंदे यांच्या पातीवरल्या बाया हा कविता संग्रह वाचताना आली. पातीवरल्या बाया या शीर्षकावर जेव्हा नजर गेली तेव्हा या संग्रहातील कविता फक्त बाईच्या असतील का हा प्रश्न मनामध्ये आला. पण अविनाश कदम सरांनी जसं सुरुवातीलाच सांगितलं की हा फक्त बायांच्यासाठीचा कविता संग्रह नाही किंवा फक्त बाईच्या जगण्याच्या कविता यामध्ये वाचायला आपल्याला मिळत नाहीत, तर त्याचबरोबर या संग्रहामध्ये ग्रामजीवनातील कृषी संस्कृतीचा अनुभव या कवितेमध्ये येतो. गाव, नदी, दुष्काळ, नातीगोती, शेजारी, शेती माती, शेतकरी, अगदी वारकरी या साऱ्यांचे बोट धरून कविता आपल्या समोर उभी राहते. या शीर्षकाच्या पातीवरल्या बाया या शीर्षकाच्या एकूण 22 कविता आपल्याला वाचायला मिळतात. हे शीर्षक मला फार जवळच वाटलं, कारण माझ्या बालपणापासून आजपर्यंत या साऱ्या बायकांचं जीवन मी जवळून पाहिलेलं आहे. सरांनी आता जो उल्लेख केला की पातीवरल्या बाया हा त्यांच्या भागामध्ये असणाऱ्या ज्या बायका आहेत त्यांचं जगणं जे आहे ते फक्त शेतीवर काम करणाऱ्या बायका नाहीत, तर शेती व्यतिरिक्त ज्या सावकाराच्या श्रीमंत माणसाच्या घरामध्ये काम करणाऱ्या बायका आहेत, ज्या त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा त्यांच्या घरामध्ये राबत असतात. कदाचित त्याचा मोबदला त्यांना कमी मिळतो. ही एक जी वेठबिगारी आहे, ही जी गुलामगिरी आहे, यामध्ये ह्या बायकांनी आपलं आयुष्य जगलं. माझ्याही भागामध्ये माझ्या बालपणी मी अशा बायका बघितलेल्या आहेत की शेतीबरोबर त्या घरामध्ये काम करत होत्या आणि खूप अल्प मोबदला त्यांचा त्यामध्ये दिला जात होता. पण काळाबरोबर आमच्या भागामध्ये आता घरामध्ये काम करणं हा प्रकार बंद झालेला आहे. पण आजही रोजंदारीला जाणाऱ्या, रोजगाराला जाणाऱ्या, निंदायला जाणाऱ्या, भांगलायला जाणाऱ्या बायका माझ्या गावामध्ये आहेत. आणि मी त्या बायकांच्या सहवासात नेहमीच असल्यामुळं त्या कशा पद्धतीनं काम करतात, माझ्या घरामध्ये शेती असल्यामुळे ह्या बायकांशी माझा फार जवळचा संबंध आलेला आहे. त्यामुळे त्यांचं जे पुठ्ठ्यानं काम करणं असतं, त्यांची एक मुकादम असते, त्या बाईवरचं रुसणं असतं, छोट्या छोट्या विनोदावर आभाळ भरून हसणं असतं, एकमेकींना चिडवणं असतं आणि मालकाच्या एवढं करून सुद्धा मालकाच्या रानामध्ये प्रामाणिकपणे काम करणं असतं. या सगळ्यामध्ये त्यांच्या जगण्याचा हेतू जेव्हा मी शोधते तेव्हा माझ्या लक्षात येतं की ह्या बायका जेव्हा आपल्या समोर उभ्या राहतात, त्या बायका त्यांचं दुःख, त्यांचा त्रास, त्यांची संकट, त्यांच्या वेदना
क्षणभर विसरण्यासाठी आपल्या सभोवताली एक भावविश्व निर्माण करतात. आणि हे भावविश्व जे असतं ते त्यांचं स्वतःच एक सिंडिकेट असतं, त्यांचं स्वतःच एक जगणं असतं. आणि त्या जगण्यामध्ये त्या आपल्या दुखऱ्या नसा आहेत त्या विसरण्याचा प्रयत्न करत असतात. आणि म्हणून त्या खरोखर बायका जगणं शिकलेल्या आहेत असं मला वाटतं. म्हणजे कदाचित आपल्याला आयुष्याचा अर्थ कळत नाही, आपल्याला शिकलेल्या माणसाला जगण्याचा अर्थ जेवढा कळत नाही तेवढा अर्थ ह्या कामाला जाणाऱ्या कष्टकरी राबणाऱ्या बायकांना कळलेला असतो. हा माझा तरी अनुभव आहे, कारण अशा बायकांना मी माझ्या जवळून पाहिलेला आहे. कवी सचिन शिंदे या संग्रहातील एक अतिशय अर्थपूर्ण कविता आहे पात आणि बाई. यामध्ये त्या म्हणतात, बाई जळत जाते वातीवाणी पातीवर, बाई जळत जाते वातीवाणी पातीवर, तरीही जीव जडतो तिचा रानातल्या मातीवर, रानातल्या मातीवर. आणि हे अगदी खरं आहे. 7-12ला जाणाऱ्या बायका असतील, दिवसभर हजेरीनं जाणाऱ्या खंडून काम करणाऱ्या बायका असतील, या बायकांची कामाची एक वेगळी सिस्टीम असते. त्या गरीब असतात, दुःख त्यांच्या पाचवीला पुजलेलं असतं, संकटदारात आव असून उभी असतात, पण त्या कणखर असतात. रानातल्या हराळीसारख्या त्या चिवट असतात, त्या जगत राहतात, संसार विस्कटू देत नाही. आणि म्हणूनच कवी सचिन शिंदे यांची या संग्रहातल्या या 2 ओळी मला फार भावल्या. म्हणजे अगदी सुभाषित ठरावं अशा ह्या कविता मला वाटतात. बाई राबणारे कर सदा सृजनाचा मळा, बाई राबणारे कर सदा सृजनाचा मळा, कापे सर सर दुःख बाई धारदार वेळा, बाई धारदार वेळा. म्हणजे हे दुःखाला जे कापणं आहे, म्हणजे बाईचं जगणं, बाई शोषिक आहे पण बाई अबला नाही, बाई सबला आहे. ज्यावर एखादं संकट आलं तर त्या संकटाला ती 2 हात करायला विसरत नाही. म्हणून मी नेहमी सांगते की शेतकरी आत्महत्या करतो पण शेतकऱ्याची बायको कधी आत्महत्या करताना तुम्हाला दिसणार नाही. हे बाईचं जगण्याचं वास्तव आहे. पातीवरल्या बायामध्ये मला माझ्या गावातील बायकांचेही चेहरे दिसू लागले. कविता अशा माणसाला माणसाशी जोडत असते. पृथ्वीवरल्या कुठल्या तरी टीचभर तुकड्यावर जगणारी आपण माणसं आहोत. वेगवेगळ्या भूमीवर, वेगवेगळ्या भूप्रदेशात, वेगवेगळ्या वर्तमानात, पर्यावरणात जगणारी. पण ह्या कवितेची ही ताकद असते की ती माणसांना जोडते. कवितेतील अस्वस्थ वेदना माणसांचं जगणं समान पातळीवर घेऊन येते. म्हणून एखादी कविता ही आपलं जगणं वाटते, ती कविता आपली वाटते. सचिन शिंदे यांची कविता या अर्थाने मला कालातीत वाटते. म्हणजे आणखी 20 वर्षांनी जरी आपण ही कविता वाचली तरी ती कधीही जुनी होणारे नाही, ती नवीच राहणार आहे. कारण हे जगण्याचं जे शाश्वत सत्य आहे, जोपर्यंत शेती आहे, माती आहे, तोपर्यंत पातीवरल्या बायांचं हे जे जगणं आहे ते फारसं बदलेल, त्यामध्ये काही फरक होईल असं मला वाटत नाही. या अर्थाने मला ही कविता कालातीत वाटते. पातीवरल्या बाया या संग्रहातील कविता 5 विभागामध्ये विभागलेल्या आहेत. पहिल्या 2 विभागांची मी तुलनात्मक वेगळेपण शोधण्याच्या दृष्टीने वाचल्या. कारण पहिला विभाग जो आहे तो नदी आणि पुराच्या कविता, आणि दुसरा विभाग जो आहे तो गुरांच्या आणि दुष्काळांच्या कविता. मी नदी नसलेल्या दुष्काळी भागात राहते, त्यामुळे आम्ही सोसलेल्या दुष्काळाचे एक चित्र माझ्या नजरेसमोर होते. पण नदी आहे आणि दुष्काळही आहे, अशा भागातील माणसांचं जगणं कसं असेल? कारण आपल्या देशातील अनेक नद्या फक्त हंगामी वाहतात, बारमाही वाहत नाहीत. पाऊस ओसरला की नदी ही ओसरू लागते आणि मग नदी उशाला आणि कोरड घशाला अशी दयनीय अवस्था माणसांची होते. याचे समर्पक चित्रण कवीने या कवितेमध्ये केलेलं आहे, या विभागांमध्ये केलेलं आहे. यामधलीच एक 3री कविता आहे संग्रहातलीच, पाय ठेवून पाण्यात थोडी थोडी नदी वाच, अशी एक ओळ आहे कवितेमध्ये. ही मला सगळ्यात कविता संग्रहामधले भावलेली ओळ आहे. म्हणजे जसं माणसाला एक भूतकाळ असतो, वर्तमान काळ असतो, भविष्य काळ असतो, माणसाचं एक चरित्र असतं, तसं मला वाटतं की प्रत्येक नदीला एक भूतकाळ असतो, एक वर्तमान काळ असतो, एक भविष्य काळ असतो. या अर्थाने नदीला सुद्धा एक चरित्र असतं. आणि म्हणून नदी वाचणं म्हणजे नदीचं चरित्र वाचणं आहे असं मला वाटतं. म्हणजे कवीला ही इतकी सुंदर कल्पना कशी सुचली असेल, मला फार मनाला भावलेली ही कल्पना आहे. कवीच्या काही कवितांमध्ये पैनगंगा नदीचा संदर्भ आलेला आहे. या कविता वाचताना वाटतं की आपण ह्या पैनगंगा नदी बरोबर काही फरलांग चालून आलेलो आहे. नदीच्या घाटात कवितेच्या शेवटी कवी म्हणतात, भुलावते सांज बाभुळ बनात आग ही मनात पेटलेली. म्हणजे नदीला आपल्या वर्तमानाशी जोडून घेणं हा या कवितेतील मला
काव्य विशेष वाटतो. नदी इतकाच कवीने सोसलेला दुष्काळ ही दाहक आहे. दुष्काळावरच्या कविता वाचताना मला अशोक नायगावकरांच्या 4 ओळींची आठवण झाली. खडी फोडते बहिणाबाई ओवी लाभग रक्त चिकटते. खडी फोडते बहिणाबाई ओवी लाभग रक्त चिकटते. रिताच हंडा वनवन फिरतो फक्त खालची माय बदलते. फक्त खालची माय बदलते. ही कमानीची जी दुष्काळातल्या बाईचं कष्ट आहे, दुःख आहे, अस्वस्थता आहे, ही तेवढ्याच उत्कटतेनं मला सचिन शिंदे यांच्या बाई घायाळ मनाला या कवितेत जाणवते. ते म्हणतात, बाई घायाळ मनाला कशी मारावी फुंकर. बाई घायाळ मनाला कशी मारावी फुंकर. किती चालावे वाळूत तरी रिकामी घागर. किती चालावे वाळूत तरी रिकामी घागर. पाटीवरल्या बाया या 3ऱ्या विभागातील सर्व कविता खऱ्या अर्थाने बाईपणाच्या आहेत. बाई बाईची कविता लिहिते, पण एका पुरुषाने बाईच्या कविता तितक्याच उत्कटतेने लिहाव्यात. याला काय म्हणावं? मला वाटतं या पुरुषाच्या मनात, म्हणजे जसं बाईमध्ये काही अंश पुरुषाचा असतो, तसं पुरुषामध्ये काही अंश बाईचा असतो, अर्धनारी नटेश्वर या नुसार. पण त्याच्या पुढे जाऊन मला वाटतं की ज्या पुरुषामध्ये आईचं मन असतं, आईची संवेदना असते, तोच पुरुष, तोच माणूस या संवेदनेने बाईची कविता लिहू शकतो. या अर्थानं मला सचिन शिंदे यांचं विशेष अभिनंदन करावंसं वाटेल, कारण हे आईचं एक हळवेपण, संवेदनशीलता जी त्यांच्यामध्ये आहे, त्याच्याशिवाय इतक्या उत्कटतेनं बाईपणाची ही कविता येणं शक्यच नव्हतं. म्हणून मला वाटतं की ही कविता फक्त आपण वाचू नये, तर इतरांनाही वाचायला सांगावी, इतकी ही महत्वाची कविता आहे. या कविता बाईचं जगणं मांडतात, व्यथा सांगतात, पण त्यात अकाण तांडव करत नाही, क्रांतीचा एल्गार पुकारत नाही. या कविता बाई इतक्याच संयमपणे येतात, संयतपणे येतात, आपल्याशी मैत्रिणीसारख्या हितगुज करतात, आपले डोळे पुसतात आणि आपल्याला आश्वस्त करतात. जसं कवितेमध्ये आहे, बाई काळोखी जगन यावा उजेडाचा गाव. बाई काळोखी जगन यावा उजेडाचा गाव. लाटा सराव्या दुःखाच्या जावी पहिलं तिरी नाव. जावी पहिलं तिरी नाव. किंवा त्यांची आणखी एक कविता आहे, ठोकते मी आता माझ्यावर दावा. ठोकते मी आता माझ्यावर दावा. मागते मी देवा बाईपण. मागते मी देवा बाईपण. देवाला बाईपण पुन्हा मागण्याचा कवीचा हा जो सच्चेपणा आहे तो मनाला भावतो. आणि दुःख वेदना मांडत असताना सुद्धा जगलं पाहिजे, संघर्ष केला पाहिजे, संकटात उभं राहिलं पाहिजे. श्वासा इतकं मौल्यवान काहीच नाही, हे सांगणारी ही कविता आहे. म्हणजे आशावाद देणारी ही कविता आहे. त्यामुळं पाठीवरल्या बाया या विभागातील ह्या 22 कविता म्हणजे मला बाईच्या जगण्याचं पसायदानच वाटतं. म्हणजे पसायदाना इतक्या त्या मला अगदी पवित्र अशा ह्या कविता वाटतात. संग्रहातील 4थ्या भागामध्ये गाव शिवाराच्या कविता भेटतात. यातील भाकरीची मुळं शोधणारा बाप, नभाला पुजणारा बाप, फक्त कवितेतील कवीचा राहत नाही तर तो बाप आपलाही होतो. गाव शिवारातील बापाचा संघर्ष यापेक्षा वेगळा काय असू शकतो. आणि यानंतर शेवटचा जो भाग आहे, मी अगदी माझी वेळ संपत आलेली आहे, त्यामुळे मी 2च मिनिटांमध्ये समारोपाकडे येते आहे. या विभागातील कविता ही म्हणजे अवांतर कविता असा हा विभागाला नाव दिलेलं आहे. तर अवांतर ह्या कविता मला वाटल्याच नाही, ह्या तुमच्या माझ्या कविता मला वाटल्या. त्यामुळे माझ्या तुमच्या कविता किंवा तुमच्या माझ्या कविता असं एक वेगळं शीर्षक कवितेतील या शेवटच्या संग्रहाचं असू शकलं असतं. कारण यामध्ये कवीला जसा भेटलेला आहे तसा पांडुरंग आपल्यालाही भेटतो. आपण पंढरीला जाणारे वारकरी होतो. मातीच्या घराला जीव लावणारा जो कवीच्या मनातील एक हळवा कोपरा आहे तो कुठेतरी आपल्याही मनामध्ये असतो. आयुष्याचा मर्म शोधणारा कुठला तरी जीव या कवितेमध्ये भेटतो, जो आपल्याला फार जवळचा वाटतो. म्हणजे ह्या तुमच्या माझ्या कविता आहेत. हा अवांतर कवितेचा सेक्शन ही मला फार आवडला. यातील वाटेवरचे तुकडे ही मला सगळ्यात आवडलेली कविता आहे. म्हणजे ती तरुण माणसालाही तेवढीच आवडेल, ज्येष्ठ माणसांनाही तेवढीच आवडेल, वयस्कर माणसांनाही तेवढीच आवडेल. ही या टप्प्यातून आयुष्याच्या कधीतरी आपण गेलेलो असतो. म्हणून ही कविता आवर्जून सगळ्यांनी वाचावी. एकंदरीत मनोज बोरगावकर जसं म्हणतात, आपल्या जगण्याला जाग आली की कवितेचं दान पत्रात पडतं, अशी जाग आलेल्या कवीची ही कविता आहे. ही कविता अत्यंतिक सहजपणाने, साधेपणाने येते. त्यामुळे सचिन शिंदे यांची कविता मला कवयित्री बहिणाबाई आणि गदी माडगुळकरांच्या जातकुळीतील वाटते.
समकाळात दुर्मिळ होत चाललेली कवितेतील लयबद्धता मंत्रमुग्ध करते. अष्टाक्षरी अभंग काव्यरचनांमध्ये रुंजी घालू लागतात. कवितेचं प्रतिमा विश्व सहजपणे भेटतं. प्रतिमा फार अतिरेकाने मनावर आदळत नाहीत, तर त्या अगदी सहजपणे आपल्या काळजात उतरतात आणि मग आपण त्या कवितेचे होऊन जातो. याचीच पोचपावती म्हणजे महाराष्ट्र शासनाचा मिळालेला या कविता संग्रहाला पुरस्कार असेल. बी ग रोहमारे अशा अनेक पुरस्कारांनी या संग्रहाला सन्मानित केलेलं आहे. बाईपणाला समर्पित या संग्रहाला पुढील यशासाठी मी शुभेच्छा देते आणि कवी सचिन शिंदे तसेच प्रकाशक संजय शिंदे यांचे मी मनापासून अभिनंदन करते. आणि शेवटी कवीच्या शब्दात बाईसाठी या ओळी, तुझ्यासाठी उगवावा नव्या युगाचा हारवी, तुझ्यासाठी उगवावा नव्या युगाचा हारवी, अंत काळोखाचा व्हावा, तुझी लिहावी मी ओवी, तुझी लिहावी मी ओवी. मनापासून धन्यवाद. धन्यवाद मनीषा. सुरुवातीला तू टाकलेला ग्रामीण स्त्रियांच्या जीवनावरील प्रकाश, बाई रानातल्या हिरवळीसारखी चिवट असते, हे तुझं म्हणणं अगदी मनाला भावलं. ह्या कवितांमधील काही ओळी सुभाषितही होऊ शकतील, हे अगदी त्रिकाळ सत्य आहे. एक वाक्य सुंदर वाटलं की नदीलाही एक चारित्र्य असतं, आणि खरंच बाईचं चारित्र्य आणि नदीचं चारित्र्य हे सारखं असतं. ह्या कविता बाईपणाच्या जगण्याचे पसायदान आहेत. खूप सुंदर व्यक्त झालीस, धन्यवाद. त्यानंतर आपले प्रमुख पाहुणे माणिकपुरी यांना मी आमंत्रित करते. माणिकपुरी सर. सर्वांना नमस्कार. आवाज येतो सर? हो हो, आवाज येतो, आवाज येतो. हा, येतोय. वाचनपेठ प्रतिष्ठान 74वी 6व्या मासिक काव्य चर्चेमध्ये आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आदरणीय सारिका उबाळे मॅडम, सोबतच माझ्यासोबत भाष्यकार म्हणून निर्मला शेवाळे मॅडम, पातीवरल्या बाया या कविता संग्रहाचे कवी सचिन शिंदे सर, आणि वाचनपेठ जी काही प्रतिनिधी म्हणून एक प्रतिक्रिया दिली मनीषा पाटील मॅडम, आणि उपस्थित सर्व रसिक. मी पातीवरल्या बाया या संग्रहाविषयी जे भाष्य करणार आहे ते मी लिहूनच आणलेलं आहे, त्यामुळे मी जे लिहिलेलं आहे तेच मी वाचून दाखवण्याचा प्रयत्न करेल. गावकुसातील कवितेचं लेणं म्हणजे पातीवरल्या बाया. कवी सचिन शिंदे यांच्या पातीवरल्या बाया या काव्य संग्रहास महाराष्ट्र राज्य शासनाचा कवयित्री बहिणाबाई चौधरी काव्य पुरस्कार मिळाला, याबद्दल कवी सचिन शिंदे यांची मनपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा. जेव्हा आपण कविता म्हणजे काय असं स्वतःलाच विचारतो, तेव्हा एका कवीनं म्हटलेल्या काही ओळी मला आठवतात. काव्य आपल्या आजूबाजूलाच असतं, त्या रानगवतात सुद्धा, फक्त वाकून ते उचलायला हवं. वसंतात पाखरांची गाणी, उन्हाळ्यात जंगलातील रानकिड्यांची किरकिर, हिवाळ्यात हिमवर्षावाची भुरभुर, चांदण्यात मुरलीचा सुस्वर आवाज, पर्वतातील देवदार वृक्षांची रुंजून, आणि तळ्याकाठी पाण्यातील आढळणाऱ्या लाटांचा चुबुक चुबुक आवाज, यातही काव्य असतं. शेवंतीच्या कळ्या इतर फुलांप्रमाणे रात्रीतून फुलत नाही, त्यांचं उमलणं अनेक दिवस चालतं आणि एका दिवशी पहाटे ते वाऱ्यावर डोलू लागतं. अगदी तशीच कवी सचिन शिंदे यांची कविता आहे. कवीच्या मनाचं शांत सरोवर त्या कविता ढवळून सोडतात. सतत कवीचा पाठलाग करतात, पिच्छा पुरवितात, आणि त्यानंतर ती कविता उमलून आली. तिचा सुगंध म्हणजे या पातीवरल्या बाया. या संग्रहातील कविता 5 भागात वाचायला मिळतात. नदी आणि पुराच्या कविता, गुरांच्या आणि दुष्काळांच्या कविता, बाईच्या कविता, गाव शिवाराच्या कविता आणि अवांतर कविता, अशा 5 भागात ती कविता विभागली असली तरी कवीच्या लेखनातील प्रगल्भता, अनुभव विश्व, सामाजिक आशयाचं भान जपणारी कविता वाचकाशी तेवढ्याच पोटतिडकीनं हितगुज साधते. प्रत्येकाच्या मनात एक नदी सतत वाहत असते.
गावकुसातल्या स्त्रिया आपलं दुःख नदीला सांगतात, तशी कवीच्या आयुष्याला फुलवीत नेणारी नदी त्यांच्या कवितेत सापडते. कवी नदी कवितेत लिहितो, नदी जाते फुलवत काठावरल्या मळ्याला, दिशे शिवार नटून कुठे पाझर तळ्याला. भर उन्हाच्या प्रहरी वाट चुकलेली गाव, काठावर उभं शांत एक उदासल गाव. भर उन्हाच्या प्रहरी वाट चुकलेली काठावर उभं शांत एक उदासल गाव. नदी आणि पुराच्या कविता यामधून कवीच्या अंतरंगात कविता नदी कशी पाझरत जाते हे कळू लागतं. एवढंच काय, पाय ठेवून पाण्यात थोडी थोडी नदी वाच अशा सुंदर ओळी कवीच्या लेखणीतून उतरतात. पण पुराच्या कविता वाचताना जणू पूर भीतीनं जसा गावाकडे येतो तसा वाचकांच्या दिशेने येऊ पाहतो. पूर सरकत येतो या कवितेतून कवीच्या मनाची अस्वस्थता लपून राहत नाही. पैनगंगेनं धारण केलेलं अकराळ विक्राळ रूप नजरेआड होत नाही. कवीच्या संवेदनशील मनाचं दर्शन या कवितेत उमटलेलं दिसतं. पुराप्रमाणेच आई बापाच्या उरातलं आणि पापणीतला पूरही पाहता येतो. कवी पूर कवितेत लिहितो, पूर येतो दरवर्षीच, कधी पैनगंगेला कधी बापाच्या उरात. पूर येतो दरवर्षीच, कधी पैनगंगेला कधी बापाच्या उरात. ढवळते पाणी वाहणार कधी माईच्या पापणीचा फुटतो बाण. बालपणाला भुरळ घालणारा नदीचा काठ आणि आयुष्याच्या शेवटी नदी काठावर विसावलेला देह असा जीवन मरणाचा प्रवास नदी सतत पाहत असते. पातीवरल्या बाया या संग्रहातील नदीच्या संदर्भानं आलेल्या कविता गाव कसातील लोकांचं आयुष्य अधोरेखित करतात. नदीच्या काठावर कवीनं जगलेला काळ पुढ्यात उभा राहतो. नदीसारखीच त्यांची कविताही प्रवाही आहे हे कळू लागते. नदीच्या कवितेवरून भौगोलिक स्थलद्योतक व दिशावाचक उल्लेख अनुभवता येतात ही गोष्ट मला महत्वाची वाटते. ज्याप्रमाणे संपादक स. डोंगरेकर यांनी संपादित केलेल्या खाल सातवाहनाची गाथा सप्तशती या ग्रंथात गिरी नदी, गोदावरी, तापी, नर्मदा अशा काही नद्यांची वर्णने येतात. उदाहरणार्थ गाथा क्रमांक 103 याचा एक अर्थ या गाथा सप्तशतीमध्ये पाहायला मिळतो. मोदक वृक्षा, गोदा तीरावरील गर्द राईत तुझ्या फांद्या फुलांच्या भाराने जमिनीपर्यंत लवल्या आहेत. माझी विनंती ऐक, तू आपली फुले अगदी हळूहळू ढाळ. ही गाथा क्रमांक 103 आहे. त्याप्रमाणे कवी सचिन शिंदे यांच्या नदीच्या संदर्भाने आलेल्या कविता त्या अर्थाने खऱ्या उतरतात ही बाब विशेष. गुरांच्या आणि दुष्काळाच्या कवितेतून मुक्या प्राण्यांचं आत्मचरित्रच रेखाटले त्यांनी. दावण, माझ्या प्रिय बैलास, झुरणाऱ्या दावणीची कविता, उतराई अशा कवितेमधून मुक्या प्राण्यांचं त्यांनी रेखाटलेलं जे काही आयुष्य आहे, बैलांच्या आयुष्याची होणारी होरपळ चित्रित केली आहे. गोठ्यातील रिकामी दावण पाहून त्याला गलबलून येतं, पण नळ अशी गोष्ट आहे जी कशालाही सामावून घेऊ पाहते. शेतकऱ्यांच्या आयुष्याचा डोलारा शेतीतलं चित्रपट सांभाळतं, पण या चित्रपाच्या जीवावरच सगळं बेतलंय हे कुणास ठाऊक. त्याच्या जगण्याची होणारी होरपळ काही अंशी कमी व्हावी म्हणून बैल खाटकाच्या दावणीला जायला तयार होतात याचं दुःख कवीला सतत सलत राहतं. कवी शेतकऱ्यांच्या पिढ्यानपिढ्या दारिद्र्याला बैलाला दुसण्या द्यायला सांगतो. शेतकऱ्यांकडे आपण जगाचा पोशिंदा म्हणून पाहतो, पण आज तो संकटात सापडलाय. तो कर्जाच्या ओझ्याखाली दबून गेलाय. त्याला सतत कर्जाच्या जात्यात भरडलं जातंय. उद्याच्या सुंदर दिवसांसाठी त्याला जनमानसात पत मिळाले पाहिजे ही गोष्ट कवीनं ताकदीनं मांडलेली आपल्याला या कविता संग्रहात पाहायला मिळते. कवी ऐश्वर्य पाटेकर यांनी भुईशास्त्र मधून बैलांची कविता पुढे आणली. श्रीकांत ढेरेंगे, केशव सखाराम देशमुख, इंद्रजित भालेराव यांनी शेतकऱ्यांच्या आयुष्याची चित्रकथा कवितेत चित्रित केली. त्यापुढे जाऊन कवी सचिन शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या हिशोबाच्या कागदावर झुरणाऱ्या दावणीची कविता लिहून मनातलं दुःख कमी करण्याचा काहीसा प्रयत्न या कवितेमध्ये केलेला दिसून येतो. पातीवरल्या बाया या संग्रहातील बाईच्या कविता म्हणजे स्त्रियांच्या वेदनेची भुयार मोकळे करू पाहणारी कविता. बाईपणाच्या जगण्यातील दुःखाला कवीनं वाचा फोडलीये.
प्रत्येकाच्या आयुष्यात एक बाई असते. ती आजी असेल, आई, मावशी, पत्नी, बहीण, मुलगी, मैत्रीण किंवा अजून अशा अनेक बाया आपल्या जगण्याशी जोडलेल्या असतात. त्यांच्या वाट्याला आलेलं दुःख थोडस कमी करता आलं पाहिजे, ही कवीची एक माफक अपेक्षा या संग्रहामध्ये आपल्याला अनुभवता येते. अनेक युगापासून तर ती अनेक बंधनात अडकून पडली. स्वतः उन्हाच्या झाडा सोसून इतरांना झाडांप्रमाणे सावली पुरविते, पण स्वतःच्या दुःखाचा पहाडा डोक्यावर घेऊन कधीच मिरवताना ती दिसत नाही. बाईच्या कविता वाचल्या की कवीने वापरलेल्या प्रतिमांचे वेगळेपण कळू लागते. बाई बाई पण जावी पहिले तरी नाव, वेदनेच्या पायवाटा या कवितेतून हे वेगळेपण ठळकपणे उमटून येते. कवी बाई कवितेत लिहितो, बाई राबणारे कर सदा सृजनाचा मळा, बाई राबणारे कर सदा सृजनाचा मळा, कापे सरसर दुःख बाई धारदार विळा. बाईच्या अनेक कविता यमक अलंकारांनी सजलेल्या आहेत. यमक अलंकाराची उदाहरणे म्हणून अभ्यासता येतात. पातीवरल्या बायासारख्या कविता मुक्त छंदातल्या असल्या तरी त्या सगळ्या कवितांना एक आंतरिक लय आहे. ती लय वाचकाला सापडली की वाचक ती कविताच होऊन जातो. या कवितेचा वाचनानंतरचा प्रत्यय हा मला आला किंवा सगळ्यांनाच येईल. माहेराला कवेत घेणाऱ्या गावाकडच्या हसऱ्या कोवळ्या पुरी कधी बाया होतात कळतच नाही, अशी गावाकडच्या पुरी कविता वाचली की डोळ्याच्या कडा आपोआप ओल्या होतात. कवीला आलेलं शहाणपण पानापानातून कळू लागतं. कवीच्या मनातला एक हळवा कोपरा या बाईच्या कवितेतून कागदावर उतरलाय. जगद्गुरु तुकोबरायांची कविता सर्वश्रुत आहेच. तिचा निनाद सतत वारकऱ्यांच्या मेळ्यात ऐकू येतो. तुकोबरायांची कवितेची परंपरा कवी सचिन शिंदे पुढे घेऊन जात आहेत. पंढरीचा कानाडा, पातीवरल्या बाया या कविता संग्रहातून भेटत राहतो. ही कविता वारकरी परंपरेशी तादात्म्य पावते. पातीवरल्या बाया या संग्रहातील कवितेने मराठी साहित्यामध्ये एक वेगळी वाट चोखाळली आहे, एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अशा या कवितेनं मराठी साहित्य समृद्ध केलं आहे, यात तीळ मात्रही शंका नाही. कवी सचिन शिंदे यांना पुढील लेखनासाठी मनपूर्वक शुभेच्छा. वाचनपीठ प्रतिष्ठान यांनी मला या कविता संग्रह भाष्य करण्यासाठी मला निमंत्रित केलं, त्याबद्दल मी वाचकपीठ प्रतिष्ठानचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. खूप सुंदरपणे तुम्ही व्यक्त झालात. गावकुसातील या कविता मातीप्रमाणे प्रवाहित आहेत. तुम्ही हा मध्ये दोन महत्वाचे मुद्दे मला मांडलेले म्हणजे इथं नमूद करावेसे वाटतात की सचिन शिंदे यांनी ज्या शेतकऱ्यांच्या कविता मांडलेल्या आहेत त्या कविता इंद्रजित भालेराव आणि अजून इतर जे कवी आहेत त्यांनी जे मांडणी केलेली आहे त्याच्या पुढची पायरी म्हणता येईल किंवा त्याच्या पुढचं लिखाण हे म्हणता येईल. आणि दुसरी गोष्ट की सचिन शिंदे हे तुकाराम महाराजांच्या ज्या कविता आहेत त्यांच्या कवितेची परंपरा पुढे नेणाऱ्या कविता आहेत. हे खूप मोठा अभिप्राय तुम्ही सचिन शिंदेच्या कवितांबद्दल दिलेला आहे आणि मला वाटतं इतर पुरस्कारांपेक्षा हा अभिप्राय खूप मोठा आहे सचिन शिंदेसाठी. खूप सुंदरपणे व्यक्त झालात तुम्ही. मी पुढच्या भाष्यासाठी बोलवते आहे निर्मला शेवाळे मुंबईवरून. निर्मला शेवाळे. नमस्कार. आवाज येतोय का माझा? निर्मला ताई. हॅलो. नमस्कार. आवाज येतोय का? हा येतोय येतोय ओके. येतोय येतोय येतोय. नमस्कार. वाचकपीठ मंच, माझे सहभाष्यकार, साहित्यिक मान्यवर आणि ही चर्चा ऐकण्यासाठी ऑनलाईन उपस्थित रसिक श्रोत्यांना माझा नमस्कार. या मंचावर मला खास करून पातीवरल्या बाया कवी सचिन शिंदे यांच्या काव्यसंग्रहावर भाष्य करण्याची संधी दिलीत त्याबद्दल मी आपल्या विचारपीठाची अंतःकरणातून ऋणी आहे. या कविता संग्रहावर बोलताना मला प्रचंड आनंद वाटतो आहे. पातीवरल्या बाया या काव्यसंग्रहाचे कवी आणि त्यांच्या कवितेशी माझं गेल्या अनेक वर्षांचं अतूट असं नातं आहे. त्यामुळे बोलता तर खूप येईल, तरीही वेळेचं भान ठेवून या ठिकाणी मी काही ठळक गोष्टींवर बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. या काव्यसंग्रहाबाबत जेव्हा जेव्हा प्रत्यक्ष कवींशी माझी चर्चा घडली तेव्हा त्यांच्या कवितेमागचं सोसणं माझ्या समोर उलगडत गेलं.
म्हणून हा संग्रह म्हणजे मला कवीच्या मनातील वेदनेचा गाव असं वाटतं. पातीवरल्या बाया ऐवजी जर पातीवरच्या बाया इतका जरी अर्थ बदलला किंवा बोलण्यात फरक पडला तर इथे आशय बदलून जातो या संकल्पनेचा. म्हणून आमच्या कोल्हापूरला जर बघितलं तर पातीवरल्या बाया म्हणजे शेतमजूर स्त्रिया ज्या शेतात निंदण्यासाठी पाती वाटून घेतात आणि रोज वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या शेतात राबतात. मातीवरच निरतिशय प्रेम करतात. पातीवरल्या बायांची संकल्पना समजून घेताना ही पात म्हणजे नेमकं काय हे जाणून घेणं महत्वाचं आहे. कारण प्रदेशानुसार याचा आशय बदलतो. कवींनी सांगितल्याप्रमाणे विदर्भामध्ये याचा अर्थ एकाच जमीन मालकाच्या घरी वर्षानुवर्ष मजूर म्हणून शेतात असो वा त्यांच्या घरी जे जे पडेल ते ते काम करणं किंवा त्या सावकाराच्या मालकाच्या पातीवर असणं असे म्हटले जाते. याशिवाय काव्यसंग्रहाविषयी बोलताना मला अष्टगंध प्रकाशनचे प्रकाशक संजय शिंदे यांनी प्रकाशित केलेला हा काव्यसंग्रह म्हणजे ग्रामीण संवेदनेचा आणि स्त्री कष्टाचा अस्सल दस्तऐवज असंही म्हणता येईल असं वाटतं. एखादी चांगली कलाकृती निर्माण होण्यासाठी संवेदनशील मनाचा आणि चांगली कविता पारखणारा रत्नपारखी देखील भेटावा लागतो. त्याशिवाय त्या कवितेचं मूल्य सर्वांसमोर येणार नाही. सचिन शिंदे यांच्या कवितेचा गाभा हा प्रामुख्याने ग्रामीणत्वाचा असल्यामुळे त्यांची कविता या साहित्यिकांच्या मांदियाळीत नेमकी कुठं बसते याचा विचार करावा लागेल. हा काव्यसंग्रह गावखेड्यातील शेतकऱ्यांचे जगण्यातील चढ उतार मांडत येतो. ग्रामीण साहित्याचा वारसा आणि मराठी साहित्याला लाभलेली ग्रामीण संवेदनेची परंपरा अत्यंत प्राचीन आणि समृद्ध आहे. संत साहित्यातील भूमीचा गंध असो किंवा जनमानसांच्या ओठांवर रेंगाळणाऱ्या बहिणाबाईंच्या ओव्या या मातीने नेहमीच प्रतिभावान कवींना जन्म दिला आहे. उदाहरणादाखल इथे इंद्रजित भालेराव, नाधो महानोर, रा. बोराडे इथपासून ते आजच्या समकालीन कवींच्या रांगेत राधानगरीचे चंद्रशेखर कांबळे यांचा शेणाला गेलेल्या पोरी हा काव्यसंग्रह देखील मला महत्वाचा वाटतो. सागर जोपुळकर यांचा माती मागते पेनकिलर, कल्पना दुधाळ यांचे शिजर कर म्हणते माती किंवा धग असतेच आसपास अशा आणखी कितीतरी कविता संग्रहांचा विचार या ठिकाणी करावा लागेल. विशेष म्हणजे याच परंपरेचा पाईक होऊन आजच्या आधुनिक तरीही विस्थापित होत चाललेल्या युगात कवी सचिन शिंदे यांचा पातीवरल्या बाया हा काव्यसंग्रह एका सशक्त आणि स्वतंत्र आवाजात आपल्या समोर आला आहे. हा संग्रह केवळ शब्दांची जुळवाजुळव नसून ग्रामीण मातीतील हुंदक्याला दिलेली एक लय म्हणता येईल. या काव्यसंग्रहात नदीला अनन्यसाधारण महत्व आलेलं आहे. नदी बाई होते आणि बाई नदी होते होऊन म्हणजे बाई आणि नदी यांचं जगणं हे कुठेतरी समांतर पातळीवर कवींनी मांडलेलं दिसून येतं. कवीचा नदी आणि बाईचा जिव्हाळ्याचा संबंध असल्याचे या ठिकाणी आपल्याला दिसून येते. त्यांच्या कवितेला एक स्वतंत्र भाषिक असा तोंडावळा आणि उत्कट शैली लाभलेली आहे. सचिन शिंदे यांच्या कवितेचे पहिले आणि महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची स्वतंत्र भाषा. आजच्या गर्दीत स्वतःची ओळख निर्माण करणे कठीण असताना त्यांनी आपल्या रचनेतून एक वेगळा असा ठसा उमटवला आहे. त्यांच्या कवितेचा तोंडावळा कधी जुन्या अभंग रचनेची साक्ष देतो तर कधी अष्टोळी आणि मुक्त छंदाच्या वळणाने सहजपणे प्रवाहित होतो. ही कविता वाचताना ती मला बाईच्या हातातील विळ्यासारखी अधिक धारदार वाटते. जसा विळा गवत कापताना घासून घासून लख्ख होतो तशीच ही कविता अनुभवाच्या शस्त्रावर घासून धारदार झालेली आहे. ही धार वाचकांच्या मनातील अज्ञानाचे तण काढून टाकते आणि वास्तवाच्या जमिनीवर आणून उभे करते. एवढी ताकद या कवितेमध्ये आहे. कवयित्री कल्पना दुधाळ आणि कवी प्रवीण पवार यांनी या संग्रहाबद्दल दिलेली प्रतिक्रिया ही मला इथं खूप महत्वाची वाटते. पण सचिन शिंदे यांच्या कवितेचा जेव्हा आपण समकालीन ग्रामीण कविता म्हणून विचार करतो तेव्हा मराठी साहित्य विश्वात ग्रामीण जगण्याबद्दल विचार करणारी कवयित्री कल्पना दुधाळ यांची प्रकर्षाने आठवण होते. कल्पना दुधाळ यांच्या धग असतेच आसपास किंवा शिजर कर म्हणते माती असो किंवा अलीकडचा बाई विषयीच्या आदिम वेदनेचा
महत्वाचा विचार मांडणारा काव्यसंग्रह वंशावळीच्या प्राचीन सरीतून हा असो. या संग्रहाने ग्रामीण कवितेचा जो पोत बदलला, त्याच परंपरेतील महत्वाचा टप्पा म्हणजे सचिन शिंदे यांची कविता आहे असं म्हणावंसं वाटतं. या कवितेत ग्रामीण मातीतील स्त्रीच्या अस्सल जगण्याची धग आहे. एकीकडे कल्पना दुधाळ या स्त्रीच्या नजरेतून मातीची भाषा त्या बोलतात, तर दुसरीकडे सचिन शिंदे हे पुरुष कवी असूनही तितक्याच संवेदनशीलतेनं स्त्रीच्या अंतर्मनातील कल्लोळ मांडतात. ही कविता केवळ निरीक्षणातून आलेली नाही, तर ती स्वतः जगलेल्या अनुभवातून उमटलेला एक दस्तऐवज आहे. कारण बाई या संग्रहाचा केंद्रबिंदू आणि तिची आदिम वेदना इथे अधोरेखित झालेली आहे. या संग्रहाचे शीर्षकच ग्रामीण स्त्रीच्या कष्टाचे प्रतीक म्हणून येते. कवीने स्त्रीच्या वाट्याला आलेल्या दुःखाचे प्रदर्शन न मांडता त्या दुःखाची ताकद अधोरेखित केली. मनीषाने म्हटल्याप्रमाणेच बाईच्या जगण्याचे ती पसायदान मांडते. या मताशी मी सहमत आहे. बाई धारदार विळा दुःख सरसर कापते, बाई सुपारीचं खांड दोन्ही बाजूनी चेंदते, अशा ओळींमधून तिचे अटळ सोसणे कवीने मांडले आहे. मी या ठिकाणी काही कवितेच्या ओळी पुनरुक्ती होऊ नये म्हणून टाळते आहे. बाई या केंद्रबिंदूभोवती फिरणाऱ्या 22 वेगवेगळ्या कवितांमधून स्त्रीच्या मनाचा ठाव घेण्याचा कवीने यशस्वी प्रयत्न केलेला दिसतो. गाव आणि शहराचा संघर्ष, गावापासून तुटलेपणाची भावना, विस्थापितांचा हुंकार. आजच्या जागतिकीकरणाच्या युगात आपण स्मार्ट सिटीच्या गप्पा मारताना आपला गाव मात्र हरवत चालला आहे. कवी स्वतः गाव आणि शहर या दोन्ही पातळ्यांवर जीवन जगत असल्यामुळे त्यांच्या शब्दात गावापासून तुटल्याची एक व्याकुळता ठायी ठायी आपणास त्यांच्या कवितेतून दिसून येते. गाव ढासळत जाणं किंवा भाकरीची मुळं शोधणे या प्रतिमांमधून त्यांनी गाव शिवाराचे अस्वस्थ वर्तमान मांडले आहे. माणसाच्या जगण्याची मुळे नेहमी त्याच्या भूतकाळात असतात आणि हा भूतकाळ ग्रामीण मातीत रुजलेला असल्यानं ही कविता एक वेगळी जीवन जाणीव घेऊन येते असं म्हणावंसं वाटतं. निसर्ग शिवार आणि कृतज्ञता या संग्रहातील नदी आणि पुराच्या कविता वाचकाला अंतर्मुख करायला भाग पडतात. नदी वाचणे म्हणजे केवळ प्रवाह पाहणे नव्हे, तर निसर्गाचे ऋतुचक्र, पुरामुळे उद्ध्वस्त होणारी स्वप्न आणि पुन्हा उभं राहण्याची उमेद समजून घेणं मला इथे महत्वाचं वाटतं. तसेच माझ्या प्रिय बैलासारख्या कवितांमधून शेतकरी कुटुंबातील मुख्य जनावरांप्रती असलेली कृतज्ञता कवीने अत्यंत भावुकपणे व्यक्त केली आहे. ही कविता 70% खेड्यातील भारताचे प्रतिनिधित्व करणारी सूक्ष्म संवेदनशीलता आहे. बाह्यांग आणि साहित्यातील स्थान एका कवीच्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी कल्पक प्रकाशकाची गरज असतेच, आणि म्हणून अष्टगंध प्रकाशन आणि प्रकाशक श्री संजय शिंदे यांनी अत्यंत आत्मीयतेने या संग्रहाची निर्मिती केलेली आहे. 111 पृष्ठांचा हा संग्रह गुणवत्तेच्या बाबतीत दर्जेदार आहे. जितेंद्र साळुंके यांनी रेखाटलेले मुखपृष्ठ इतके बोलके आहे की ते पुस्तकाचा अर्धा आशय न बोलताच स्पष्ट करतात. किरण येले यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना आणि मनोज बोरगावकरी यांची साथ लाभलेला हा संग्रह मराठी साहित्यातील एक मैलाचा दगड ठरावा इतका दर्जेदार आहे. निष्कर्षाप्रत येत असतानाच महत्वाचं असं सांगणं आहे की कवीला शब्दांची अक्षय मालमत्ता लाभो. पातीवरल्या बाया या संग्रहास मिळालेले अनेक प्रतिष्ठित पुरस्कार हे केवळ एका व्यक्तीचा सन्मान नसून ते ग्रामीण मनातील त्या आदिमते वेदनेचे आणि कष्टकरी बायांच्या संघर्षाचे यश आहे असे मला वाटते. कवी म्हणतो त्याप्रमाणे त्यांची खरी मालमत्ता ही सोने नाणे नसून शब्दांची ही जीर्ण वही आहे. शेवटी कवीने आपल्या आई आणि आत्याला अर्पण केलेला हा संग्रह स्त्रीच्या आंतरिक संघर्षाचे जिवंत दस्तऐवजीकरण आहे. कारण आई आणि आत्या यांना आयुष्यभर शेतात राबताना पाहिल्यावर आणि त्यांच्यासोबत काही काळ काम केल्यानंतर जसं झऱ्याचं पाणी जे उघळ आत्म्याला फुटावा आणि दगडातून पाझर फुटून झिरपत यावा, तसा कवींच्या काळजातून या कवितेतून या बायांविषयी असलेला पाझर दिसून येतो. सचिन शिंदे यांची ही
शब्दांची श्रीमंती भविष्यात अधिक प्रगल्भ आणि वास्तववादी होत राहील यात शंका नाही. अखेर कविता संग्रहाच्या मर्यादांविषयी बोलताना मला वाटते की ग्रामीण जीवन म्हणजे फक्त ढगच नाही, तर निसर्गात जगण्याची वास्तविक आनंददायी ती प्रक्रिया असते. तेथील माणसं हे कष्टप्रद जगणं आनंदाने स्वीकारतात. ते खूप खंबीर असतात आणि वाट्याची धग पचवण्यासाठी निसर्ग उपजत त्यांना बळकट बनवतो याची खात्री कवीने अधिकतेने करून घ्यावी. कारण ही कविता तुमची आणि माझी आहे, 70% भारतीयांची आहे असं मला वाटतं, खेड्यात जगणाऱ्या शेतकऱ्याची आहे असं मला वाटतं. शिवाय ही कवितेतील निरीक्षण योग्य आहेत तरीही अपूर्ण आहेत. या कवी रवींद्र लाखे सरांनी नोंदवलेल्या प्रतिक्रियेत च्या मताशी मी सहमत आहे. याबाबत इतरांचे मत निराळेही असू शकते. सचिन शिंदे यांनी लिहित राहावे आणि आपल्या लेखणीने मराठी ग्रामीण साहित्य समृद्ध करावे हीच सदिच्छा. थांबण्यापूर्वी वाचकपीठ मंचावरील प्रत्यक्ष सर्व मान्यवर सभासदांना आणि साहित्यिकांना मी मनापासून धन्यवाद देते. धन्यवाद ताई, खूप सुंदर तुम्ही व्यक्त झालात. खरं तर आजचे तिघही वक्ते खूप छान प्रकारे व्यक्त झालेले आहेत. ही कविता म्हणजे 70% भारतीयांची कविता आहे आणि ही कविता ग्रामीण जीवनाचा व स्त्री वेतनांचा अस्सल दस्तावेज आहे हे तुमचं म्हणणं त्या कवितेबद्दल. तसंच काही गोष्टी इथं तुम्ही बोललेल्या नमूद कराव्याशा वाटतात की हा संग्रह सशक्त व स्वतंत्र आवाजात येतो आणि ह्या कवितांना स्वतःचा असा भाषिक तोंडावळा लाभला आहे. एक ग्रामीण जीवनातील जगण्याची धग आहेत आणि ही कविता फक्त निरीक्षणातून नाही तर अनुभवातून आलेली आहे. ह्या कवितांवरचा आपला हा अभिप्राय ह्या कवितांचं महत्व सांगून जातो. यानंतर मी आपण शेवटाकडे जात आहोत. आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय सारिका उबाळे मॅडम यांना मी आमंत्रित करते, त्यांनी आपलं मत मांडावं. सारिका उबाळे मॅडम. धन्यवाद. वाचकपीठ प्रतिष्ठान यांची ही 74वी काव्यचर्चा आहे. तर ह्या खरं तर वाचकपीठ प्रतिष्ठानची जी ही काव्यचर्चेची मालिका आहे ती खरं तर खूप कौतुकास्पदच आहे. कारण वेगवेगळ्या कविता, समकालीन कविता यांच्यावर भल्या बुऱ्या चर्चा होणं खूप आवश्यक आहे. त्या दृष्टीनं दर महिन्याला अचूकपणे ही कविचर्चा ते घेतात, त्याबद्दल मी आधी त्यांचं अभिनंदन करते. यापूर्वीही मी या वाचकपीठावर एका कवितेविषयी बोललेली आहे. आपले हे तिन्ही वक्ते सचिन शिंदे कवी आणि मनीषा पाटील माणिकपुरी यांनी अतिशय सुंदर पद्धतीनं ह्या कवितेचं थोडक्यात विश्लेषण केलं, वेळेत विश्लेषण केलं. सचिन शिंदे यांनी मनोगतामध्ये सांगितलं की आजूबाजूच्या ज्या आयाबाया आहेत त्यांच्या वतीने त्यांचं जगणं मांडता आलं पाहिजे आपल्याला. ही त्यांची भूमिका आणि ही त्यांची आत्मीयता ही खूप महत्वाची आहे, योग्य आहे. आपल्या आजूबाजूच्या कष्टकरी बांधवांना, ज्यांना शिक्षण नाही, ज्यांना बोलता येत नाही, ज्यांना काही मांडता येत नाही, त्यांच्या वतीनं त्यांचा आवाज होणं ही एक खूपच महत्वाची गोष्ट आहे. मनीषा पाटील पण बोलताना म्हणाल्या की त्यांच्या घरी शेती आहे आणि शेतकऱ्याच्या घरी ज्या बाया शेतात कामाला येतात तर त्या घरी सुद्धा कामाला येत असतात. तर ही सालगडी जी एक संकल्पना आहे ती सुद्धा शेतकऱ्यांचं, मजुरांचं शोषण करणारी अशी एक व्यवस्था आहे. माणिकपुरी म्हणाले बोलताना की आधी त्यांनी कविता म्हणजे काय असते ह्याच्यावर त्यांनी थोडंसं भाष्य केलं. त्याबद्दल मी थोडं सांगू इच्छिते की कवितेच्या निर्मितीबद्दल, कवितेबद्दल काही विशिष्ट मतप्रवाह आहेत. म्हणजे अर्थातच हे आपल्या आधी अनेक कवी, समीक्षकांनी, विचारवंतांनी मांडलेली आहेत. त्यात म्हणजे कविता ही अंतस्फूर्तीने येत असते, ती काहीतरी अशी एक दैवी देणगी वगैरे आहे अशी एक कल्पना आहे. यात अचानक काहीतरी सुचणं, लपकन काहीतरी चमकून जाणं वगैरे असं म्हटलं जातं. दुसरी एक अशी धारणा आहे की जाणीवपूर्वक सुद्धा कविता लिहिली जाते, ठरवून सुद्धा कविता लिहिली जाते, लिहिता येत असते.
असे वेगवेगळे मतप्रवाह आहेत, प्रत्येकाच्या कविता निर्मितीबद्दलच्या वेगवेगळ्या धारणा आहेत. यात पहिल्या मतप्रवाहाचा विचार करताना मला असं वाटतं की चांगली कविता लिहिता येणं ही अंतस्फूर्तीने काहीतरी सुचणं किंवा चपखल शब्दयोजना करता येणं हा आपल्या वैचारिक भावनिक जडणघडणीचा भाग आहे. एखादी व्यक्ती वैचारिकदृष्ट्या किती परिपक्व आहे, किती प्रगल्भ आहे, किती संवेदनशील आहे हे त्याच्या कविता निर्मितीमधून दिसून येतं. आता अचानक कविता सुचते का, म्हणजे दणकन काहीतरी ओळी मनात येतात का, तर हो येतात, पण त्या तशा अर्थाने अचानक येत नाहीत. त्याच्या मागे कवीच्या मनातली एक वैचारिक घुसमट असते, घुसळण असते, एखाद्या घटनेतील संवेदना असते, भूतकाळातला अनुभव असतो, वर्तमानातला सुद्धा अनुभव असतो. म्हणजे थोडक्यात काय तर चांगली कविता लिहिता येणं हा एक कौशल्याचा भाग तर असतोच, पण त्याच्या मागे निर्मिकाचा अभ्यास, निरीक्षण, अनुभव, शब्दसाठा अशा अनेक गोष्टी असतात. म्हणजे फक्त यमक, ताल आणि शाब्दिक चमत्कृती यातून कविता येत नाही, तर त्याच्यासाठी आपल्याला भवताल भान आवश्यक आहे, राजकीय सामाजिक भान सुद्धा आवश्यक आहे, अनुभूती यायला पाहिजे, सहानुभूती वाटायला पाहिजे, दुसऱ्याच्या दुःखाप्रती तादात्म्य पावता यायला पाहिजे. मग जेव्हा कवी दुसऱ्याच्या सुखदुःखाशी तादात्म्य पाहू शकतो, त्याच्या सुखदुःखाची अनुभूती घेऊ शकतो, तेव्हा आपोआप चांगली कविता आकाराला येते असं मला वाटतं. आता या संग्रहातल्या कविता सुद्धा अशाच इतर जणांच्या सुखदुःखाशी तादात्म्य पावणाऱ्या आहेत. यात गाव आहे, नदी आहे, शेत आहे, शिवार आहे आणि ग्रामीण स्त्रीचं जीवन मुख्यतः ही कविता अधोरेखित करते. आता प्रत्येक कवी असो किंवा कुठलाही माणूस असो, गावातला किंवा शहरातला, त्याची जी नाळ आहे ती आपल्या मातीशी जुळलेली असते आणि मातीपासून जो व्यक्ती दूर जातो तो अधिकच मनाने आपल्या गावाशी मातीकडे ओढल्या जातो. तर ही कविता वाचत असताना ह्या गोष्टीचा प्रत्यय जागोजागी येतो. ह्या कवितेमध्ये कष्टकरी स्त्रीचं चित्रण आहे, अतिशय तरलतेनं आलेलं आहे. म्हणजे ग्रामीण असो किंवा शहरी असो, बाई जी आहे ती नोकरी करणारी असो, कुठलीही असो, ती बाईची दुःख, बाईच्या जगण्यातले ताण हे सगळीकडे सारखे आहेत. तिच्या दुःखाचं मूळ हे व्यवस्थेत दडलेलं आहे. तर व्यवस्था समजून घेणं आणि तिच्या भावभावनेशी तादात्म्य पावणं हे मला खूप महत्वाचं वाटतं. आणि अशा भावभावनेशी तादात्म्य पावणारे पुरुष मला नेहमीच माणूस म्हणून मोठे वाटतात. अर्थातच ते नेहमीच्या पातळीवर प्रामाणिक असणं सुद्धा महत्वाचं आहे. म्हणजे मला एक मुद्दा इथे असा नमूद करावा असा वाटतो की स्त्रीच्या दुःखाशी तादात्म्य पावणारी भाषा जी आहे ती फक्त कवितेत आहे का प्रत्यक्ष जगण्यातही आहे, हे पण अतिशय महत्वाचं मला वाटतं. म्हणजे आपण जर थोडं मागे वळून बघितलं तर हा प्रामाणिकपणा अप्रामाणिक कसा आहे हे आपल्या लक्षात येईल. म्हणजे अनेक मोठ्या कवींच्या कवितेमध्ये, लेखनामध्ये, समीक्षेमध्ये बाई एकतर दुर्लक्षित राहिलेली आहे किंवा ती कायम चेष्टेचा, उपहासाचा विषय ठरलेली आहे. याला अर्थातच काही अपवाद आहेत, पण हल्ली पुरुष कवींच्या स्त्रियांबद्दलच्या बदलत्या जाणीवा ह्या नक्कीच स्वागतार्ह आहेत असं मला वाटतं. कविता, कथा, कादंबऱ्यांमधून हळूहळू का होईना पण हे सगळं चित्र पालटत आहे असं दिसतं. आई बहीण असो, मामी काकू किंवा सहचरणी असो किंवा आपल्यासोबत काम करणारी सहकारी असो, यांच्या सगळ्यांच्या बाबतीत पुरुष कवी किंवा एकंदरच सगळे पुरुष माणूस म्हणून विचार करू लागलेले आहेत. ही गोष्ट अभिनंदनीय आहे. म्हणजे आता आपण अपवाद म्हणालो तर ह्या अपवादामध्ये भालचंद्र नेमाडेंची देखणी मधली जी एक कविता आहे की कशा रांगोळ्या काढता तुम्ही घरंदाज व्यथांनो, माझ्या अंगणाचा कोपरा कोपरा खुलेल असा. म्हणजे बघा याच्यामध्ये स्त्रियांप्रती दयाभाव नाहीये, तर त्यांनी व्यवस्थेला प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे प्रतिकात्मकरित्या त्यांनी स्त्रियांना प्रश्न विचारले आहेत, पण ते व्यवस्थेला विचारणारे प्रश्न आहेत. म्हणजे निरर्थक परंपरेमध्ये बायांचं जे पिचून जाणं आहे, वर्षानुवर्ष परंपरा सांभाळत घरात कैद होणं आहे, बायांना घरंदाज व्यथा असं संबोधन, हे सगळं या कवितेमध्ये दिसतं. आणि ती जी कलम आहे, ती जी माया आहे, ती इतकी तरलपणे ह्या कवितेमध्ये आलेली आहे. मला तर त्याच्यातली एक ओळ इतकी महत्वाची वाटते की का पदर घालून असता माझ्या समोरही सकाळ संध्याकाळ सदा कपाळापर्यंत ह्या आपल्याच घरात. खूप महत्वाची वाटते मला ही ओळ. म्हणजे बंद दाराआड झाकलेल्या पदराआडची बायांची जी घुसमट आहे ती कवीला नेमकी कळलेली आहे. आता पातीवरल्या बाया
या कविता वाचत असताना सुद्धा नेनिवेच्या पातळीवर आपल्या आसपासच्या बायांचे दुःख समजून घेणं हे दिसत राहतं. नेमाड्यांसोबत अरुण कोलटकरांची सुद्धा जी एक कविता आहे वामांगी, तर त्यात सुद्धा वामांगीमध्ये ते सगळं रुक्मिणीचं वर्णन आलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये शेवटी असं आहे की आज एकदमच मला भेटायला धावून आलं 28 युगांचं एकटेपण. बघा, म्हणजे ह्या कवितांमध्ये ना दयाभाव नाहीये, स्त्रियांची फक्त दुःख मांडलेली नाहीये, तर व्यवस्थेला केलेले प्रश्न आहेत. म्हणजे बायकांच्या दुःखाची जाणीव, व्यवस्थेतलं दुय्यमत्व हे अनेक पुरुष कवींच्या कवितेमध्ये, लेखकांच्या लेखकात येणं ही समाधानाची गोष्ट आहे. आता दोन्ही भाष्यकारांनी अनेक कवितेचा संदर्भ देऊन ही गोष्ट स्पष्ट केलेली आहे. त्यांच्या विवेचनातून संग्रहातल्या अनेक कवितांचे संदर्भ पण आलेले आहेत. माणिकपुरी म्हणाले की बाईच्या दुःखाला वाचा फोडणारी ही कविता आहे. पण मला असं वाटतं की पुन्हा 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 फक्त बाईच्या दुःखाला वाचा फोडावी, बाईचं दुःख सांगावं असं कवितेत सारखं सारखं यावं का? तर याच्या पुढे जाऊन बाईचं जे शोषण आहे ते व्यवस्थेकडून होणारं शोषण आहे. म्हणजे प्रत्यक्षात पुरुषांकडून होणारं शोषण आहे, पण पुरुष सुद्धा व्यवस्थेचे बळी आहेत. तर त्या शोषणाचे संदर्भ सुद्धा कवितेमध्ये यायला पाहिजे. कवितेमध्ये त्या शोषणाविषयी चर्चा व्हायला पाहिजे, त्याच्या अंतर्विरोधाची सुद्धा चर्चा व्हायला पाहिजे. म्हणजे वामनदादा कर्डकांची एक कविता आहे, भिलनी तेलनी साळणी मराठीनी माळणी ग, पोटासाठी एक ठिकाणी खपतो साऱ्या जणी ग. तर बघा, असं म्हणजे त्या पुढे त्याच्यात असं आहे की कोणी धनी पापी गडे, मन आमचं मापी गडे, फुल उगवते बघून लवते मेल्याची पापणी ग. म्हणजे हे जे शोषण आहे, ह्या शोषणावर सुद्धा चर्चा होणं, कवितेमधून ह्या सगळ्या गोष्टी मांडणं हे सुद्धा आवश्यक आहे असं मला वाटतं. कारण आपण असं म्हणतो की अनेक कवींच्या कवितांमध्ये येतं स्त्रियांचं दुःख, स्त्री कशी अबला आहे, स्त्री कशी दुःखी आहे. पण ही स्त्री जी आहे ही एकसंध नाहीये. म्हणजे कामगार स्त्री आहे, आदिवासी स्त्री आहे, उच्चवर्गीय स्त्री आहे, भटक्या स्त्रिया आहेत, त्यांचे अनुभव आहे, त्यांचं जगणं वेगळं आहे, त्यांची भाषा, त्यांच्या जाती अंतर्गत जे कायदे आहेत त्यांच्यामधली पुरुष सत्ता वेगळी आहे. ओबीसी स्त्रियांचे प्रश्न वेगळे आहेत, आदिवासी स्त्रियांचे प्रश्न वेगळे आहेत. म्हणजे स्त्रियांना अजूनही जातीत लग्न करावं लागतं. म्हणजे ह्या ज्या सगळ्या बंधनांच्या ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा, ह्या सामाजिक जे प्रश्न आहेत हे सुद्धा कवितेमधून यायला हवेत असं मला वाटतं. शेतकरी स्त्रियांचे वेगळे प्रश्न आहेत. म्हणजे स्त्रियांचं एकूण आयुष्यच पूर्ण वैविध्यतेनं, विषमतेनं ग्रासलेलं आहे. म्हणजे स्त्रियांचं जगणं हे बहुपेडी आहे, बहुभाषिक आहे. उच्चवर्गीय स्त्रियांचे प्रश्न वेगळे आहेत. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सुद्धा कवितेमधून यायला हव्यात असं मला वाटतं. आता अनेकांनी त्यांच्या सगळ्या 2-3 कवितांवर, इतर कवितांवर भाष्य केलेलं आहे. या संग्रहामधली गावाकडच्या पोरी ही एक कविता आहे. म्हणजे गावखेड्यात आपल्या आसपास वावरणाऱ्या पोरींचं एक अचूक निरीक्षण थोडं म्हणणं वृक्षपणाचं होईल, पण त्यांच्या दुःखाशी तादात्म्य पावणारं त्यांचं दैनंदिन जीवन बघून ही एक कविता येते आहे. म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये घरादाराचं कामाचं ओझं वाहनं आहे. या सगळ्या राबण्यातला एक फार थोडा भाग म्हणजे त्यांचं शिक्षण आहे. हे सुद्धा कवींनी अतिशय सुंदर पद्धतीनं या कवितेमध्ये सांगितलेलं आहे की दैनंदिन जीवनातल्या त्यांचा सगळं कामाचा एक लेखाजोखा आहे आणि मध्ये कुठेतरी त्या दप्तर घेऊन शाळेत जातात. त्या कामाचा एक छोटासा भाग म्हणून त्यांची ती शाळा आहे आणि ती शाळामध्येच बंद केल्या जाते आणि अगदी कमी वयात, बालवयात त्यांचं लग्न करून दिलं जातं. हे असं कोवळ्या पोरींची बाई होणं हे कवीनं याच्यामध्ये चितारलेलं आहे. आणि हे ज्या पद्धतीने चितारलेलं आहे, म्हणजे जी निरीक्षण आहेत कवीची ती अतिशय चपखल आणि खूप खूप चांगली निरीक्षण आहेत असं मला वाटतं. म्हणजे न्हाणीत पडलेल्या बेवारस कपड्यांना ह्या पोरींनाच धुवायचं आहे. म्हणजे न्हाणीमध्ये कपडे पडलेले असतात आणि बेपरवा व्यवस्था, म्हणजे बेपरवा पुरुषांना त्याचं काही घेणं देणं नसतं. ते आंघोळ करतात, न्हाणीत कपडे टाकून देतात आणि निघून जातात. आणि त्यांनी टाकलेले हे कपडे ह्या पोरी धुत असतात, स्त्रिया धुत असतात. तर ही जी दैनंदिन म्हणजे ही व्यवस्था जी आहे, ही दैनंदिन दिनचर्याची सगळी जबाबदारी, सगळं ओझं या पोरींवर पडतं आहे. म्हणजे अजूनही बघा, आपल्याला असं वाटतं की परिस्थिती बदललेली आहे, शहरामधल्या पोरींचं जगणं वेगळं आहे. पण गावखेड्यामधल्या ज्या मुली आहेत त्या अजून सुद्धा, आपण गावात गेलो तर डोक्यावर धुण्याचं टोपलं घेऊन त्या नदी, नाल्या, ओढ्यावर जाणाऱ्या पोरी आहेत.
शेणामातीनं घर लिंपून घेणाऱ्या सुद्धा, गोवऱ्या थापणाऱ्या सुद्धा पोरी आहेत. ही कविता वाचताना ना मला सतत चंद्रशेखर कांबळेंच्या शेणाला गेलेल्या पोरीची आठवण येत होती. म्हणजे त्या कवितेमध्ये सुद्धा इतक्या सुंदर पद्धतीने त्या शेणाला गेलेल्या पोरींचं वर्णन आलेलं आहे की म्हणजे खूपच संदर्भाने त्या पोरींचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. शेण हा एक असा गाभा त्या कवितेच्या मुख्य प्रवाहात आहे. तर एक असं एका कवितेमध्ये वर्णन आहे की एक बाई जी आहे ती तिच्या मुलीला काहीतरी एक मुलगा छेडतो आणि ती पाटलाकडे तक्रार घेऊन जाते आणि त्याला सांगते की बघा हा कसा मुलगा असा सांड्यासारखा सुटलेला आहे आणि तो आमच्या काही गावातल्या पोरींना छेडतो आहे बघा, त्याला शरम नाहीये. तर तो पाटील बोलण्याच्या आतच त्या पाटलीनीला असं वाटतं की हे सगळे पाटलाचे गुण ह्या पोरामध्ये कसे काय आले. म्हणजे इतक्या बारीक निरीक्षणातून, म्हणजे हे इतक्या तरलतेनं ही एक कविता आपल्या समोर येते की आपण वाचू शकता. तुम्ही वाचा, ती मी वाचून दाखवणार नाही कारण त्याच्यामध्ये परत आणखी वेळ जाईल. म्हणजे घरकाम करण्यापासून ते त्यांचं बालपण संपून वेळी बाई बनण्यापर्यंतचा प्रवास, अशी ही कवीची कविता आहे. ह्या कवितेमध्ये अत्यंत सहजपणे, साधेपणाने सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. म्हणजे खूप जास्त प्रतिमा नाही आहेत, अवघड असं अडवळणं नाहीये, पण पोरींच्या अस्तित्वाची एक तळमळ आहे. परंतु खरं जर पाहिलं तर खूप दुःख असं सगळं कवितेत आलेलं आहे. त्यांचं दैनंदिन जीवन आहे, हे सगळं आहे. पण असं आहे का की स्त्रिया ह्या नेहमीच शोषित असतात? सगळ्या स्त्रिया काय शोषित असतात का? म्हणजे धाडसी, कर्तृत्ववान, कर्तबगार स्त्रिया दिसत नाहीत का आपल्याला आजूबाजूला? तर अशा स्त्रियांचं एक पॉझिटिव्ह चित्रण सुद्धा म्हणजे कवितेमध्ये यावं, या दृष्टीने पण थोडा विचार करायला हवा आहे. म्हणजे एक राधाकुमारांचं पुस्तक आहे द हिस्ट्री ऑफ डुईंग, म्हणजे कर्तबगार ज्या स्त्रिया आहेत त्यांच्याविषयीचा सगळा लेखाजोखा इतिहासातल्या त्या पुस्तकामध्ये मांडलेला आहे. मला असं वाटतं की पुरुष जेव्हा लिहितात, म्हणजे स्त्रियांविषयी सहानुभूतीने लिहितात, तर त्याच्यामध्ये एक दयाभाव असतो. पुरुषांच्या लिहिण्यामध्ये स्त्रियांकडे बघण्याचा जो एक दयाभाव आहे तो जास्त कवितेत येतो का सतत, असं मला वाटतं. म्हणजे बघा, स्त्रियांची जी सगळी दुःख आहेत, ही जी दुःख आहेत ती शारीरिक आहेत. पण म्हणजे बाईचं शरीर आहे म्हणून दुःख आहे ना. बाईचं शरीर आहे, तिला होणारे त्रास आहेत, तिचं मेन्स्ट्रुएशन सर्कल आहे, गर्भारपण आहे, बाळंतपण आहे, परत ह्या व्यवस्थेने लादलेली जी बंधनं आहेत, ह्या सगळ्या गोष्टींमधून शारीरिक दुःख बाई भोगत असते. तर हे शारीरिक दुःख भोगत असताना पुरुषाला त्याच्यामध्ये परकाया प्रवेश करता आला पाहिजे. म्हणजे त्या स्त्रीचं दुःख माणूस समजून घेईल का, पुरुष समजून घेईल का? मेन्स्ट्रुएशन सर्कल काय आहे, ते पोट दुखणं काय आहे, ती तीव्र वेदनेची जाणीव काय आहे, पायात गोळे येणं काय आहे, ही व्यथा वेदना पुरुष समजू शकेल का? तर अशा खूप गोष्टी आहे की पुरुष परकाया प्रवेश करूनही ह्या गोष्टी समजून घेऊ शकत नाही. पण झालं काय आहे, म्हणजे स्त्रियांचं जे जगणं शारीरिक अनुभव ते दुःखद आहे. आणि असं असून सुद्धा मनाचा अभ्यास जास्त झालेला आहे. म्हणजे कवितेत असो, लेखनात असो, मनाभोवती सगळं फिरत राहतं. मनाचं उदात्तीकरण केलं गेलेलं आहे. म्हणजे बाई ही खूप संवेदनशील आहे, बाईची मातृप्रतिमा खूप जपलेली आहे, बाईनं कसं सोज्वळ, सुंदर, मायाळू असावं, म्हणजे तिचं मन हे हळवं आहे, असं मनाविषयी खूप बोललेलं गेलेलं आहे. आणि स्त्रीवाद्यांनी मात्र हे सगळं नाकारलेलं आहे. म्हणजे स्त्रीवाद्यांनी शरीर हे केंद्रस्थानी ठेवलेलं आहे. स्त्रीची जी अवस्था आहे, गर्भपात आहे, दुःखद अनुभव आहेत आणि समाजात होणारी जी अवहेलना आहे, म्हणजे जेव्हा मनाचं वर्णन येतं, हळवेपणा वगैरे, म्हणजे खूप प्रतिमा आहेत, खूपच प्रतिमा आहेत अशा कवींच्या कवितेमध्ये, गीतांमध्ये स्त्रियांच्या उदात्तीकरणाविषयीच्या. की मातानं तू वैरिणी, मगाशी कुणी त्यांनी गदी माडगुळकरांचा उल्लेख केला की गदी माडगुळकरांच्या कवितेशी नातं सांगणारी ही कविता आहे. नाही, तसं नाहीये. गदी माडगुळकरांच्या कवितेमध्ये खूप एक नेणीव आहे, ब्राह्मणी नेणीव आहे आणि पुरुष सत्ताक नेणीव आहे. तर ही नेणीव ह्यांच्या कवितेमध्ये येत नाही, फार येत नाही. म्हणजे तुम्ही वाचून बघा, गदी माडगुळकरांच्या मातानं तू वैरिणी म्हणतात ते.
म्हणजे ती कैकई आणि जे रामाला वनवासाला जेव्हा पाठवते तेव्हा तिचं असं वर्णन केले वातान तू वैरी गीत रामायणामध्ये. तर म्हणजे एखाद्या पुरुषावर किंवा अपत्यावर प्रेम न करणारी माता ही वैरी नसते. म्हणजे तिने प्रेम केलंच पाहिजे, तिने कुटुंबाचा सांभाळ केलाच पाहिजे, ती चांगली आई बनलीच पाहिजे. म्हणजे ह्या ज्या सगळ्या आदर्शत्वाच्या ज्या संकल्पना आहेत त्या अनेक कवींनी त्यांच्या कवितेमधून मांडलेल्या आहेत. तर तो धागा इथे नाही जुळत. कवींनी त्या बायकांचं दुःख बघितलेलं आहे आणि ते खूप आत्मीयतेने ते दुःख मांडतात आहेत. तर हा असा धागा इथे आपल्याला मांडता येणार नाही, कारण जगदीश खेबुडकरांचे सुद्धा आपण एक ते बघतो गाणं आहे, गृहसाम्राज्य नावाची कविता पण आहे. नंतर बाजार फुलांचा भरला मज तुळस दिसेना. तुळस ही एक पावित्र्याची संकल्पना आहे आणि फुल हे एक बाजारू बायका गजरे लावतात वगैरे अशा संदर्भाने फुलांची प्रतिमा तिथे दिलेली आहे. बाजार फुलांचा भरला म्हणजे त्या वेश्येच्या सगळ्या त्या एरियामध्ये कोणीतरी हिरो जातो, एक नायक जातो, बहीण हरवलेली असते आणि त्याला बहीण दिसत नाही. तर बाजार फुलांचा भरला मज तुळस दिसेना, मज बहीण दिसेना. म्हणजे आपली बहीण ही तुळस आहे आणि त्या ज्या इतर बायका आहेत वेश्या व्यवसाय करणाऱ्या ते फुलं आहेत, पण त्या वेश्या व्यवसाय करणाऱ्या बायका आहेत तर त्यांच्या स्वेच्छेने आल्या का तिथे? म्हणजे व्यवस्थेने ही एक वेश्येची संकल्पना तयार केलेली आहे पुरुषांनी स्वतःच्या सोयीसाठी. पण त्या वेश्या व्यवसाय करतात, एकापेक्षा जास्त पुरुषांशी संबंध ठेवला त्या वेश्या झाल्या. पण जेव्हा पुरुष एकापेक्षा जास्त स्त्रियांशी संबंध ठेवतो तो पुरुष वेश्या होत नाही, त्याचं घर अबाधित राहतं, सुरळीत राहतं. तर ह्या ज्या सगळ्या पितृसत्तेच्या संकल्पना आहेत, आदर्शत्वाच्या संकल्पना आहेत, ह्या जुन्या कवींच्या कवितेमध्ये खूप आलेल्या आहेत. तर ह्या कल्पना बदलता आल्या पाहिजे. म्हणजे पुरुष आता खूप चांगल्या पद्धतीने स्त्रियांच्या दुःखाकडे बघू लागलेली आहेत. तर हे फक्त दुःख मांडणं याच्यापेक्षा याच्या पुढे जाऊन त्यांचं शोषण होतंय आणि हे शोषण होण्यामागे व्यवस्था कारणीभूत आहे ना. म्हणजे पुरुष पण व्यवस्थेचे बळी आहेत. प्रत्यक्ष पुरुष शोषण करत नाही, तर ती व्यवस्था शोषण करते. तर हे अशा पद्धतीचं चित्रण आलं पाहिजे असं मला वाटतं. आता कवींच्या ह्या ज्या कविता आहेत ह्या एकूण कविता जर सगळ्या बघितल्या तर मला असं वाटतं की मुक्त छंदापेक्षा कवीचा हातखंडा हा अभंगाच्या लयीने लिहिण्याकडे जास्त चांगला आहे. म्हणजे एक लय आहे त्यांच्या कवितेमध्ये, ताल आहे आणि यमक आहेत. तर ही जी अभंगाच्या वाटेवर जाणारी जी कविता आहे ही अधिक चांगल्या पद्धतीने ती लिहू शकतात. म्हणजे ह्या कवितेमध्ये बघा, पान्हा, वेदनेच्या पायवाटा, बाईपण, जावी पहिलं तरी नाव, अशा ज्या अनेक कविता ह्याच्यामध्ये खूप सुंदर पद्धतीने लय जाणवते. आणि मुक्तछंदातल्या ज्या कविता आहेत त्या पण थोड्याशा उल्लेखनीय मला ह्या वाटतात की जमाव, वाटेवरचे तुकडे, पातीवरल्या बाया नदी होतात. तर हे बायांचं नदी होणं, बायांचं निसर्गाशी तादात्म्य पावणं, ह्या गोष्टी आपल्याकडे म्हणजे आपल्या कुठून येतात कवितेत? नेणीवतून येतात का जाणीवतून येतात का आपण जाणीवपूर्वक ते वापरतो? हे शब्द जर जाणीवपूर्वक वापरले असतील तर ती ही खूप चांगली गोष्ट आहे. पण आपण कुठून तरी ऐकून आपल्या डोक्यात काहीतरी असतं की नदी आणि बाई सारखी असते, नदीचं चरित्र बाईचं चरित्र सारखं असतं, बाईचं चरित्र म्हणजे काचेचं भांड, अशा अर्थाने आली असेल तर नाही, नको तशी. कारण नदीमध्ये नदीला किती मलिन करतात, राम तेरी गंगा मैली हो गई असं आहे ना, की सगळे पापी येऊन तुझ्या ह्याच्यामध्ये पाप धुतात तर तू मैली झाली. कशाला मैली झाली? ती नदी स्वच्छच आहे, तिचं पाणी स्वच्छ आहे, ते बदलत आहे, सतत सारखं आहे. आणि तसं स्त्रीचं चरित्र आहे. पण चरित्राविषयीच्या संकल्पनांना सुद्धा वेगळ्या दृष्टीनं बघणं आवश्यक आहे. म्हणजे आजच्या काळामध्ये जेव्हा पुरुषांच्या चरित्राकडे आपण बघतो तर पुरुषांना सगळ्या वाटा मोकळ्या असतात, मुभा असते. म्हणजे ही व्यवस्था जी आहे, एका घटस्फोटित स्त्रीला, एका विधवा स्त्रीला तिच्या शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठीची मुभा देते का समाजात? ती मुक्तपणे तसं काही करू शकते का? आपल्या गरजांची पूर्तता करू शकते का? तर नाही. पण एक पुरुष करू शकतो. मग ह्या सगळ्या स्त्रियांच्या ज्या चरित्राविषयीच्या संकल्पना आहेत ह्या अशा निसर्गातल्या काही घटकांशी जोडणं वगैरे ह्या सगळ्या संकल्पना आदर्शत्वाच्या संकल्पना आहेत. धुतल्या तांदळासारखं स्वच्छ चरित्र असणे, लिंगेच्या पानासारखं निर्मळ असणं, किंवा स्त्रीची इज्जत म्हणजे काचेचं भांड असणं, असं ते फुटलं तर एकदा येणार नाही. का येणार नाही? पुरुषांच्या इज्जतीचं भांड किती वेळा फुटतं, पण पुरुषांची इज्जत तशीच राखली जाते. तर मला असं वाटतं की ह्याचा पण विचार व्हावा थोडासा. आणि स्त्रियांकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो दयाभाव म्हणून असू नये,
आणि स्त्रियांविषयीच्या ज्या ह्या धारणा आहेत ह्या सगळ्या बदलायला हव्या त्यांच्याकडे बघण्याच्या. आणि मला असं वाटतं की हे कुटुंबातून व्हायला हवं. म्हणजे आता 40-50 मधले जे पुरुष आहेत किंवा 30 मधले सुद्धा, तर त्यांची जी जडणघडण आहे ही पारंपरिक पद्धतीने जडणघडण झालेली आहे. आणि तशा दृष्टीनेच आपल्या नेणिवेतून काही शब्द, नेणिवेतल्या काही संकल्पना आपल्या लिहिण्यामधून येत असतात. तर ह्या संकल्पना बदलण्यासाठी कुटुंबातून ह्या सगळ्या धारणा बदलल्या जाव्या. म्हणजे त्यांची जेव्हा जडणघडण होते पुरुषांची, तेव्हाच त्याला स्त्री आणि पुरुष समान आहेत. म्हणजे राखी फक्त बहिणीने भावाला का बांधायची, भावाने तिचं रक्षण का करायचं, मोठी बहीण आहे अंधारात कुठेतरी चालली आहे तर छोटा भाऊ का सोबत द्यायचा. त्याच्या मनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी तयार होतात ना, की मी जरी छोटा असलो तरी ही कमजोर आहे, या माझ्यासारख्या छोट्या मुलाला तिच्यासोबत देतात आहे. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत. आता एक ते नवीन वेब सिरीज आली आहे बघा, चिरैया नावाची. खूपच सुंदर वेब सिरीज आहे ती. त्याच्यामध्ये खूपच छान पद्धतीने हे सगळे प्रश्न मांडलेले आहेत, की लैंगिक शोषण जे होतं बायकांचं, तर ते लग्न व्यवस्थेमध्ये कसं होतं. म्हणजे लग्नामध्ये बायकोवर अधिकार कसा आहे पुरुषाचा, तिच्याशी लैंगिक संबंध ठेवणं हा माझा अधिकार आहे, माझा हक्क आहे. तिची तयारी असो वा नसो, तो तिच्यावर रेप जरी केला तरी तो रेप ठरत नाही लग्नामधून. तर ह्या सगळ्या गोष्टी खूप सुंदर पद्धतीने या वेब सिरीज मधून आलेल्या आहेत, चिरैया नावाच्या. तर मला असं वाटतं की चांगली कविता लिहिण्यासाठी ना खूप गोष्टी कराव्या लागतात. म्हणजे आपल्याला लहानपणापासून काहीतरी आपण वाचलेलं असतं, एक काहीतरी अंतस्फूर्ती पण असते कविता लिहिण्याची. पण त्याच्यासोबत आपण काय वाचतो आणि कितीही आपण मोठं झालो, आता वाचलेलं आहे आपलं, आता आपण छान कविता लिहू शकतो, काहीतरी चांगलं लिहू शकतो, असा समज पण नाही, नको. कुणीतरी बोलतंय का मध्ये? हा, मी बोलू का? हा, बोला बोला बोला. हा, मध्ये काहीतरी व्हिडिओ सुरू झाला, ऑडिओ सुरू झालाय कोणाचा तरी. हा, बंद केलं मी. हा हा हा. तर मला असं म्हणायचं आहे की स्त्रियांच्या प्रती जी सहानुभूतीने बघण्याची जी दृष्टी आहे ना पुरुषांची किंवा नवीन कवींची, तर ती बदलायला हवी. कारण त्याच्यामधून असं वर्णन येतं की स्त्रिया ह्या निष्क्रिय आहेत, अशा दृष्टीने त्यांचं वर्णन येतं. त्या वर्णन करण्यासाठी उपलब्ध आहेत. म्हणजे त्यांच्या दुःखाचं वर्णन असो किंवा त्यांच्या कुठल्याही गोष्टींचं वर्णन असो, हे त्याच्यासाठी उपलब्ध आहेत. तर आणि त्यांच्या कर्तेपणाकडे दुर्लक्ष होऊ नये. स्त्रियांमधली जी उतरंड आहे, जगण्यातली उतरंड आहे, त्यांच्या वागण्यातलं वैविध्य आहे, तर हे सगळं कवितेमधून यावं. आणि यासाठी ना आपण खूप प्रकारे सतत चांगल्या वेब सिरीज बघत राहिलं पाहिजे, काही कलात्मक सिनेमे, चित्रपट, गाण्यामधून आपण इतका विचार करतो. जेव्हा आपण गाणी ऐकतो, जुनी गाणी ऐकतो, तेव्हा तर मी तर एवढा विचार करते की खूप छोट्या छोट्या अशा ओळी असतात. मैं तुम्हारी दासी, जन्म की प्यासी, तुम्ही हो मेरा सिंगार साजन. म्हणजे जेव्हा आपली एक दृष्टी बदलल्या जाते ना, तर ह्या सगळ्या गाण्यांकडे सुद्धा बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलला जातो, सगळ्याच गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला जातो. तर ह्या सगळ्या गोष्टी थोड्या विचार करून थोडा आपला दृष्टिकोन बदलता येतो का, हे बघून कविता लिहिण्याचा थोडा विचार व्हावा, असं मला वाटतं. ह्या काव्यचर्चेमध्ये मला अध्यक्ष म्हणून बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आपले आभार मानते आणि कवीला पुढे आणखी चांगल्या कविता लिहिण्यासाठी शुभेच्छा देते. धन्यवाद. नमस्कार ताई. माधुरी एक मिनिट बोलायचंय अध्यक्ष मला. भाषणाला साजेस. कोण बोलताय? मनीषा पाटील. हा, एक मिनिट, मला यांच्या भाषणावर बोलून घेऊ दे मग. ओके. तुम्ही अगदी अध्यक्षांना साजेस असं बोललात. कवितेच्या निर्मितीबद्दलचे जे 2 प्रवाह आपण इथं सुरुवातीला सांगितलेत, की अंतस्फूर्तीने कविता सुचणे हे वैचारिक परिपक्वतेचे एक जाणीव आहे. तसंच निर्मिकाचा जो अभ्यास आहे, अनुभव आहे, शब्दसाठा आहे, तो महत्वाचा असतो. या संग्रहातील कविता ह्या बाईच्या दुःखाशी, इतरांच्या दुःखांशी संलग्न आहेत. बाईची दुःखाची नाळ ही व्यवस्थेशी जोडलेली आहे, त्यासाठी व्यवस्था आधी जाणून घ्यायला हवी, असं आपलं म्हणणं होतं. आणि या सर्व चर्चेमध्ये एक महत्वाची गोष्ट, 2 महत्वाच्या गोष्टी आपण इथं नमूद केल्या, की हल्ली पुरुष कवी सुद्धा स्त्रियांबद्दल लिहित आहेत, त्यांच्या भावना बदललेल्या आहेत.
हे स्वागतार्ह आहे, पण त्यात दयाभाव नसतो. सॉरी, दयाभाव असतो. दयाभाव असतो. फक्त बाईचे दुःख न मांडता दयाभाव हा, असतो का? आणि फक्त त्याच्या मागे बाईचे दुःख व्यवस्था न असते. मांडता व्यवस्थेकडून होणारे बाईचे शोषण. आणि फक्त बाईचे दुःख न मांडता व्यवस्थेकडून होणारे बाईचे शोषण आपण कवितेतून मांडले पाहिजे. हा आपला विचार खरंच स्वागतार्ह आहे. बाईचे पॉझिटिव्ह चित्रण सुद्धा कवितांमधून यावे ही आपण व्यक्त केलेली जी अपेक्षा आहे ती सार्थ आहे. आणि एक खंत आपण ह्या आपल्या बोलण्यातून इथं नमूद केली की ह्या संपूर्ण हिच्यामध्ये बाईंच्या शारीरिक वेदनांपेक्षा बाईच्या मनाचे उदात्तीकरण केले जाते आणि त्यापेक्षा बाईच्या शारीरिक वेदनांना आपण थोडस पुरुषांना मांडता येईल का नाही ही शंका आपण उपस्थित केली, पण ती मांडली जावी अशी आपली अपेक्षा आहे. खूप सुंदर अगदी विचार करायला प्रवृत्त करणारं आपलं हे बोलणं. धन्यवाद ताई, खूप खूप आपले वाचकपीठ तर्फे धन्यवाद. मनीषा, तुला बोलायचं आहे? हो, मला एक 2 मुद्द्यांच्या बद्दल बोलायचंय. सारिकाताईंनी अतिशय अभ्यासपूर्ण मनोगत व्यक्त केलं. त्यामध्ये त्यांनी माझ्या 2 बोलण्यांचा रेफरन्स घेतला. मी बोललेले होते की गदी माडगुळकरांच्या जवळ जाणारी माझा बघण्याचा दृष्टिकोन असा होता की त्या सहजपणे गदी माडगुळकरांची कविता कळते आपल्याला. म्हणजे सर्वसामान्य जो अशिक्षित माणूस सुद्धा आहे त्याला जशी कविता कळते तशी सचिन शिंदेची कविता कुठल्याही सर्वसामान्य वाचकाला कळेल. जशी बहिणाबाईंची कविता कळते, गदी माडगुळकरांच्या कवितेतला जो साधेपणा, मी त्यात वाक्य पण वापरलेलं होतं की त्यांच्या कवितेतला जो साधेपणा आहे तो बहिणाबाईंच्या कवितेमध्ये आहे, गदी माडगुळकरांच्या कवितेमध्ये आहे. ब्राह्मणी निझम वगैरे हे काही माझ्या डोक्यामध्ये नव्हतं. त्यामुळे त्या अर्थाने तुमच्या बोलण्यावर तो आक्षेप नव्हता. तो आक्षेप मला फक्त एवढंच लक्षात आणून द्यायचं होतं की आता कवींची भाषा बदलती आहे आणि हे जे जुने कवी लेखक जे होते तर यांच्या ज्या लेखनावर आहे एकंदरीतच ब्राह्मणी निनिवेचा कसा पगडा होता, पुरुषी सत्तेचा कसा पगडा होता, तो संदर्भ घेतलेला नव्हता खरं. मी साधेपणा जो कवितेचा आहे, साधेपणा जो आहे आलेला आहे, स्त्रियांच्या लेखनामध्ये सुद्धा ते आलेलं आहे. म्हणजे 80-90च्या दशकाच्या आधी पाटील मॅडम, आपण आभार प्रदर्शनानंतर चर्चा करूया. येस चालेल सर. ओके सर. ओके. वाचकपीठ जसं काव्यचर्चा घडवून आणतं तसंच अजून अनेक उपक्रम आम्ही राबवत असतो. त्याच्यामध्ये वाचनालयाला भेटी देणं किंवा वाचक चळवळीसाठी जे काम करत आहेत त्यांचा सत्कार करणं. त्यासोबत अजून एक उपक्रम आमच्या संस्थेचे सचिव सावंत सर चालवत असतात की प्रत्येक 15 दिवसांनी ते शब्दकोळे तयार करत असतात आणि त्याची विजेत्याची घोषणा आपण ह्या कार्यक्रमामध्ये करत असतो. ह्या शब्दकोड्याच्या विजेत्याची घोषणा करण्यासाठी मी आमच्या संस्थेचे सचिव मारुती सावंत सर यांना आमंत्रित करते. मारुती सावंत सर. धन्यवाद मॅडम. वाचक रसिक आणि श्रोत्यांना वाचकपीठ बद्दल माहिती व्हावी, त्यांनी वाचकपीठ बाबत अधिक जाणून घ्यावं, वाचकपीठशी संबंधित एक प्रश्न शब्दकोड्याच्या स्वरूपात विचारला जातो आणि विजेत्याला पुस्तक भेट देऊन याद्वारे सुद्धा वाचक चळवळ प्रवाहित ठेवण्याचं काम वाचकपीठ करत राहते. अशा या पाक्षिक शब्दकोड्याचे विजेते 4थ्या रविवारच्या काव्यचर्चेमध्ये घोषित केले जातात. त्यानुसार आज वाचकपीठ पाक्षिक शब्दकोडे क्रमांक 9 आणि 10 चे विजेते जाहीर करण्यात येत आहेत. पाक्षिक शब्दकोडे क्रमांक 9 होते 1 ते 10 या अक्षरात वाचकपीठ समूहातील एका कवी समीक्षकाचे नाव आहे आणि याचे उत्तर होते शरद संदीपान ठाकर. याचे 7-8 लोकांनी उत्तर पाठवले, मात्र एकच अचूक उत्तर मिळालं. त्या विजेत्याचं नाव आहे शशी त्रिभुवन, आस्तगाव, श्रीरामपूर येथून. बाकीचे उत्तर थोडेफार चुकलेले होते. पाक्षिक शब्दकोडे क्रमांक 10 होते 1 ते 8 या अक्षरात वाचकपीठ समूहातील एका कवी समीक्षकाचे नाव आहे. याचे सुद्धा 7-8 जणांनी उत्तर दिले, मात्र 2 यामध्ये अचूक उत्तर मिळाले आणि याचं उत्तर होतं दादा गेना नवरे. आणि ते जे 2 उत्तरे मिळाले त्यामध्ये एक शशी त्रिभुवन, आस्तगाव, श्रीरामपूर आणि दुसऱ्या होत्या
वंदना वाहक नाशिक यांच्याकडून ही उत्तरे मिळाली, अचूक उत्तरे मिळाली. आणि यातील चिठ्ठी विजेता आहे वंदना वाहक नाशिक. सहभाग घेणाऱ्या सर्व शब्दप्रभूंचे आणि भाग्यवान विजेत्यांचे वाचक तर्फे मनपूर्वक अभिनंदन करतो. त्यांचे बक्षीस म्हणजे पुस्तक आणि डिजिटल प्रमाणपत्र त्यांना लवकरच पाठविण्यात येईल असे जाहीर करून थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. खूप सुंदर उपक्रम तुमचा. आपण आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलेलो आहे. खूप सुंदर अशी चर्चा इथं झालेली आहे आणि सर्वांनी खूप सुंदर व्यक्त झालेले आहेत. मी आता आभार प्रदर्शनासाठी आपले वाचक पीठचे भानुदास महानूर सर यांना आमंत्रित करते. भानुदास महानूर सर. धन्यवाद मॅडम. वाचक पीठची 74वी दृकश्राव्य माध्यमातली चर्चा आज खूपच रंगतदार झाली. रंगतदार या अर्थाने की आपल्या वाचक पीठचा एक उद्देश असतो की जो संग्रह आपण चर्चेसाठी निवडला आहे त्याच्यावर साधक बाधक चर्चा व्हावी, कुठले मुद्दे प्रकर्षाने मांडले गेले आणि कुठले मांडायला पाहिजे होते याच्यावर चर्चा व्हावी. आणि मला वाटतं त्या दृष्टीने आजची चर्चा खूपच महत्वपूर्ण झाली. आजचे अध्यक्ष आदरणीय सारिकाताई उबाळे यांनी खूप अभ्यासपूर्ण आणि कवितेविषयी वेगवेगळी मतं मांडणारी किंवा कविता कशी असावी, कवितेची व्याख्या किंवा स्त्रियांबद्दल जर पुरुषांनी लिहिलं तर काय लिहिणं अपेक्षित आहे हे खूप छान भाषेमध्ये त्यांनी सांगितलं. वाचक पीठच्या वतीने मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. त्यानंतर आजचे प्रमुख अतिथी असणारे माणिक पुरी सर यांनीही या काव्यसंग्रहावर त्यांची मतं खूप स्वच्छ शब्दात मांडली आणि सचिन सरांची कविता म्हणजे मराठीत वेगळी वाट चोखाळणारी कविता आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं. त्यांच्याही वाचक पीठच्या वतीने खूप खूप आभार. त्यानंतर निर्मलाताई शेवाळे यांना आनंदिता म्हटलं जातं. त्यांची भाषणाची सुरुवात जेव्हा झाली तेव्हाच ते पटलं, कारण त्यांचा हसरा चेहरा आणि खूप आनंदाने त्यांचं सगळं जे मनोगत होतं ते व्यक्त करत होत्या. त्यांनीही कवीच्या मनातील वेदनेचा गाव या शीर्षकाने खरं तर या कविता संग्रहाला म्हणता आलं असतं असं सांगितलं आणि खूप छान पद्धतीने त्यांनी कविता संग्रहावर त्यांचं मनोगत व्यक्त केलं. त्यांच्याही वाचक पीठच्या वतीने खूप खूप आभार. वाचक पीठच्या सदस्य असणाऱ्या आमच्या मनीषाताई पाटील हरोळीकर यांनीही वाचक पीठच्या वतीने विचार व्यक्त करताना कविता संग्रहावर खूपच छान पद्धतीने विवेचन केलं आणि मला वाटतं की त्याही स्वतः एक सक्षम कवी आहेत आणि खूप छान पद्धतीने त्यांचं नेहमीच विवेचन असतं. वाचक पीठच्या वतीने त्यांचेही मनपूर्वक आभार. वाचक पीठचे आमचे सदस्य मित्र डॉक्टर अविनाश कदम यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केलं. खूप थोडक्या शब्दात आणि अतिशय योग्य वेळेमध्ये त्यांनी ते केलं, त्याबद्दल वाचक पीठच्या वतीने त्यांचे आभार. नेहमीप्रमाणे माधुरीताई चौधरी यांनी खूप छान पद्धतीने सूत्रसंचालन केलं, त्यांचेही मनपूर्वक आभार. त्याचप्रमाणे पाहुण्यांचा परिचय जो खरं तर खूप लांबला तरी प्रॉब्लेम होतो, खूप थोडक्यात बोलला आणि एखादी महत्वाची गोष्ट राहिली तर काय करायचं असाही मनात प्रश्न असतो, परंतु अगदी योग्य पद्धतीने सगळ्या मुद्द्यांना स्पर्श करत महत्वाचे मुद्दे कव्हर करत आमच्या प्रियाताई धारूरकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. त्यांचेही वाचक पीठच्या वतीने खूप खूप आभार. आणि हा थोडासा लांबलेला परंतु रंगतदार ठरलेला कार्यक्रम सगळ्यांनी पाहिला त्याबद्दल सर्व वाचकांचे किंवा जे ऑनलाईन कार्यक्रम बघतात त्या सर्वांचे आभार. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद सर. एक आभार मानाचे राहून गेले ज्यांनी गुगल लिंक दिली आणि डिजिटल Yes, स्टेज yes, yes. सांभाळलं, त्यांचेही आभार. अगदी बरोबर मॅडम, धन्यवाद. त्यांचेही खरं तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे चर्चेमध्ये आज मला पूर्ण अगदी रंगून जायला झालं प्रत्येकाचं. म्हणजे खरं तर मी ना ऍक्च्युअली जास्त वेळ घेणार होतो, परंतु आभार मानणाऱ्याने जास्त बोलू नये हा संकेत आहे. नाहीतर मी सारिकाताईंच्या भाषणावर किंवा इतरही 2 वक्त्यांच्या भाषणावर बरेचसे मुद्दे लिहिले होते ते मला खरं तर बोलायचे होते, त्या ओघात मी विसरलो. परंतु आमचे अध्यक्ष वाचक पीठचे आदरणीय चंद्रकांतजी भोसले हे नेहमीप्रमाणे आजही त्यांनी टेक्निकल बाजू जी ती खूप समर्थपणे सांभाळली आणि नेहमीच ते टेक्निकल बाजू सांभाळत असतात. तर वाचक पीठच्या वतीने त्यांचेही खूप खूप आभार. सूत्र माधुरी मॅडमकडे.